नमस्कार. सर्व रसिक वाचकांचं आजच्या आपल्या या 113व्या सत्रामध्ये मी सुयोगपाध्ये स्वागत करतो. आजच्या सत्रामध्ये आपल्याबरोबर आहेत श्री मकरंद धर्मापुरीकर आणि स्नेहा अवसरीकर, ज्यांनी हे पुस्तक जे आजचं आहे सत्वकथा हे त्यांनी संपादित केलेलं आहे वेगवेगळ्या कथांचं. तर आपण थोड्याशा एक छोट्या क्लिपमधून प्रथम आपण मकरंद धर्मापुरीकर मधुकर धर्मापुरीकर सॉरी सॉरी मधुकर धर्मापुरीकर यांचा आपण परिचय करून घेऊ आणि त्यानंतर स्नेहा अवसरीकर यांचा परिचय मनीषा चव्हाण करून देतील. तर मी पहिल्यांदा क्लिप शेअर करतो. मधुकर धर्मापुरीकर आपल्याला नांदेडमधून जॉईन झालेले. ते सध्या नांदेडमध्ये राहतात. त्यांची वेगवेगळी पुस्तकं कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यातले हे काही आपण आता स्क्रीनवर पाहू शकतो. विश्वनाथ हे जे पुस्तक आहे याला मॅजेस्टिक प्रकाशित केलं होतं. याला मराठी साहित्य परिषद पुणे, त्यानंतर आपटे वाचन मंदिर इचलकरंजी, तसेच वसंत गाडगीळ पुरस्कार असे लाभलेले आहेत विश्वनाथ या कथासंग्रहाला. गोष्टी वेल्हाळ हे राजहंस प्रकाशनतर्फे 2011 मध्ये प्रकाशित झालं. झाली लिहून कथा हे मॅजेस्टिकनं 2017 मध्ये प्रकाशित केलेलं आहे. पारख हा कथासंग्रह मेनकातर्फे प्रकाशित केला 2017 मध्ये. शासनाच्या वित्त विभागात ते लेखा अधिकारी म्हणून काम करीत होते. त्यानंतर तिथून त्या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. कथा संपादन याच्यामध्ये बाधा, आकर्षणाच्या कथा हे राजहंस प्रकाशनतर्फे 2010 मध्ये प्रकाशित झाले. अचंब्याच्या गोष्टी हे संपादन केले सुबोध जावडेकर आणि मधुकर धर्मापुरीकर. पितापुत्र, नाते, अंतर आणि अंतरंग, सत्वकथा ज्या पुस्तकावर आज हे दोघजण बोलणार आहेत. तसेच त्याने अनुवादही केलेले आहेत बऱ्याचशा इतर भाषातली पुस्तकांचे. डिप्टी कलेक्टरी, अनुवाद तथा अनुभव. आर के नारायण यांचं मालगुडी डेज आपल्याला सगळ्यांना माहित आहे, त्याचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. याच शस्त्रांनी एक हिंदी कादंबरी आहे, त्याचं त्यांनी अनुवाद केलेला आहे. तिसरी कसम आणि इतर कथा मुनीश्वरनाथ रेणू यांच्या पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. आर के नारायणचं दुसरं एक पुस्तक स्वामी अँड फ्रेंड्स, त्याचाही अनुवाद त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर बोस्कीचे तळ पाताळ, बोस्कीच्या गप्पा गोष्टी हे ग्रंथालीतर्फे 2015 मध्ये प्रकाशित झालेला अनुवाद आहे. तर यानंतर मी मनीषा चव्हाण मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी स्नेहा मॅडमचा परिचय करून द्यावा. स्नेहाताई आणि मधुकर सर, आपल्या दोघांचंही रसिक वाचक समूहात खूप खूप स्वागत आहे. रसिक वाचकचा हे 113वं सत्र आहे. स्नेहा अवसरीकर यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देते. स्नेहा अवसरीकर या समकालीन मराठी साहित्य विश्वातील उत्तम लेखिका व संपादक म्हणून ओळखल्या जातात. अक्षरधारा दिवाळी अंकाच्या संपादक म्हणून त्यांनी आपल्या सौंदर्य दृष्टीने व साहित्यिक जाणीवांनी अंकाला वेगळी ओळख मिळवून दिलेली आहे. त्यांच्या लेखातून नात्यांच्या, अनुभवांच्या आणि सूक्ष्म भावविश्वाच्या अनेक छटा उमलतात. त्यांच्या संवेदनशील कथन शैलीचा हा एक पुरावा म्हणजे बारीक बारीक आवाज वाढत चाललेत. तसेच सत्व कथा या कथासंग्रहाचे सहसंपादन मधुकर धर्मापुरीकर आणि दशकातले लेखक ही त्यांच्या साहित्य विश्वात ठसा उमटवणारी निर्मिती विशेष मानली जाते. संगीतकार अशोक पत्की यांच्या जीवन प्रवासाचे प्रभावी शब्दांकन असलेले सप्तसूर
सूर माझे हे चरित्र लेखन देखील त्यांच्या लेखन क्षमतेचा एक वेगळा आयाम उलगडतं. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल असे अनेक माध्यमांसाठी त्यांनी 100हून अधिक मान्यवर साहित्यिकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि ललित मधील दशकातील साहित्य ही त्यांची मुलाखत मालिका समकालीन युवा लेखकांना एक व्यासपीठ शब्दमंच ठरलेली आहे. अंतर्नाद मासिकात 10 वर्षांचा संपादकीय सहभाग त्यांच्या संपादकीय दृष्टीची आणि सातत्यपूर्ण साहित्य सेवेची साक्ष देतो. साहित्य, संपादन, मुलाखत, लेखन आणि संवेदनशील शब्द निर्मिती यांच्या संगमातून स्नेहा अवसरीकर यांनी मराठी साहित्य विश्वात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. आणि असे आज दिग्गज 2 रसिक वाचक मध्ये सहभागी झालेले आहेत. स्नेहाताई, खूप खूप स्वागत आहे. मधुकर सर आणि स्नेहा मॅडम, तुमच्याकडे आता सर्व सूत्र, तुम्ही आपले सत्र सुरू करू शकता. नमस्कार. रसिक वाचक सदस्यांचे मी स्वागत करतो आणि मला स्नेहाला आमच्या आवडीच्या विषयावर बोलायला संधी दिली त्याबद्दल या समूहाचे आम्ही आभार मानतो. आज आम्ही संपादित केलेल्या संग्रहावर बोलणार आहोत. अर्थात या कथा आमच्या नसून सत्यकथेतल्या वडीलधाऱ्या लेखकांच्या असल्यामुळे आम्ही निसंकोच बोलणार आहोत. शिवाय आपल्या समूहात सुद्धा सत्यकथेचे वाचक असतील, त्यांच्याकडूनही आम्हाला काही ऐकायला मिळेलच. सत्वकथा हा वर्ष 1961 ते 70 या दशकातल्या सत्यकथेत प्रसिद्ध झालेल्या निवडक कथांचा संग्रह आहे. या कार्यक्रमात मी आणि स्नेहा 10-10 मिनिटं आम्ही अल्टरनेट बोलणार आहोत. या सर्व संग्रहाच्या निमित्तानं काही अनुभव सांगू त्याच्याबद्दल. या संग्रहाची आधी वैशिष्ट्य सांगतो. इतर संग्रहापेक्षा सत्वकथेची कोणती वेगळी वैशिष्ट्ये आहेत की असं काम कोणी केलेलं नाही. मुख्य म्हणजे या संग्रहात लघुकथा आहे, दीर्घकथा नाहीत. 61 ते 70 या दशकात मराठी लघुकथा अगदी फॉर्म मध्ये म्हणता येईल अशी होती. तर या लघुकथा या संग्रहामध्ये आहेत. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे विस्मृतीत गेलेल्या लेखकांच्या या कथा आहेत. प्रथितयश लेखकांच्या कथा, त्याच्यावरचा अभ्यास, त्याच्यावरची समीक्षा त्यांच्या कथेची आपण सहसा पाहत असतो, तर आपल्याला माहिती असतं, कथाही माहीत असतात, ती मंडळी तर माहीतच असतात. पण या दशकात अशा काही लेखकांनी सत्यकथेमध्ये 2-3च कथा लिहिल्या, 2-4 कथा लिहिल्या दशकात. आणि मग कुठं गेले, त्यांचं कथालेखन थांबलं का त्याचं काही माहिती नव्हती. मात्र त्यांनी ज्या कथा लिहिल्या सत्यकथेत त्या अगदी उत्तम निकषाला पात्र असलेल्या कथा आहेत. आणि त्या लेखकांची नावं सुद्धा आता नाही, माहिती नाहीत लोकांना. तर अशा लेखकांना सॅल्यूट करण्यासाठी, अशा लेखकांची नावं, अशी लेखक वाचकांपुढे आणण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. या दशकात मराठी कथेने कात टाकली होती. 51च्या दरम्यान कौटुंबिक कथा ज्या होत्या घटनाप्रधान, त्या नुकत्याच त्यातून मराठी कथा बाहेर आली होती 61-70 मध्ये. दुसरं म्हणजे विविध स्तरावरची लोक, वेगवेगळ्या व्यवसायातली लोक कथा लिहायला लागली होती. त्यामुळे ते दशक एक, जसं हिंदी सिनेसंगीताचं सुवर्णयुग म्हणतो ना आपण, 50चं 60चं दशक, तसं ते लघुकथेचं सुवर्णयुग होतं. आणि त्या कथा गोळा करून आम्हाला संपादित करायचं भाग्य लागलं. आता माझ्या 4 संपादनाबद्दल थोडक्यात सांगतो. त्याचं कारण एक वैशिष्ट्यपूर्ण कारण आहे त्याचं, की सहसा मराठीमध्ये कथेची जी संपादनं आपल्याला पाहायला मिळतात ती असतात विशिष्ट लेखकांच्या निवडक कथा. कोणीतरी प्राध्यापक, समीक्षक त्यांच्या कथेवर अभ्यास करतो आणि निवडक कथांचं संपादन करतो आणि त्यांची प्रस्तावना असते.
मात्र एखाद्या थीमवर, एखाद्या विषयावर वेगवेगळ्या लेखकांच्या कथा आणि त्यांचं संपादन हे मात्र मराठीमध्ये माझ्या मते दुर्मिळ आहे, माझ्या तरी पाहण्यात नाही. आणि मला कधी कधी वाटतं की मी लेखक कमी आणि संग्राहक जास्त आहे. मला आवडलेल्या गोष्टी, मग ते गाणं असो, व्यंगचित्र असो, उर्दू शायरी असो, काय काय आवडतं ते गोळा करून ठेवायचं आणि 4 लोकांना सांगायचं. कथेचं असंच मला वेड होतं. जी कथा आवडली ती सांगायची आणि त्यातूनच विषय निघाला की आपण कथेचं संपादन करायला काय हरकत. माझं पहिलं संपादन होतं राजहंस प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं बाधा नावाचं. पहा, या संपादनाचे विषय सुद्धा इतके वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. या बाधामध्ये वामन चोरगडेंपासून भारत शासनेपर्यंत 10-12 लेखकांच्या कथा घेतलेल्या आहेत आणि विषय एकच होता, तो म्हणजे विवाहित स्त्री किंवा विवाहित पुरुषाला, विवाहित स्त्री किंवा विवाहित पुरुषाचं आकर्षण वाटणं, स्नेहसंबंध किंवा प्रेम म्हणू नये, पण स्नेहाचे किंवा प्रेमापर्यंत जाण्याचे जे आकर्षणाचे हे असतात, त्या पॉइंटवरच्या त्या कथा आहेत. आणि गंमत म्हणजे सकृतदर्शनी विवाहबाह्य आकर्षण म्हणजे आपण एकदमच ते वेगळ्याच नजरेनं पाहतो. पण गंमत अशी की या संग्रहातल्या लेखकांनी या आकर्षणाकडे अतिशय कमालीच्या गांभीर्यानं पाहून त्या कथा लिहिलेल्या आहेत. रोहिणी कुलकर्णींची आदम आणि ईव म्हणजे अप्रतिम कथा आहे या नातेसंबंधावरची. अफलातून अशा कथा, अफलातून विषय. दुसरा माझा संग्रह होता, तो होता अचंब्याच्या गोष्टी. याच्यात पॉइंट ऑफ व्ह्यू असतो बघा कथेला, एका विशिष्ट दृष्टिकोनातून कथा लिहिलेल्या असतात. या कथांचं वैशिष्ट्य म्हणजे किशोरवयीन मुलांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या मोठ्यांच्या कथा. आपल्याला प्रकाश नारायण संतांच्या कथा त्यात लंपन आहे, पण मोठ्यांच्या कथा आहेत त्या. शिवाजीची हस्ताक्षर ही कथा तुम्हाला माहित असेल, मिरासदारांची. त्यात लहान पोराची कथा आहे, पण ते शिक्षक आणि त्याचे वडील यांच्यात वाद असतो, असा एक मजेदार विषय आहे. पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. मुलांच्या दृष्टिकोनातून मोठ्यांच्या कथा हा पण वेगळा विषय होता. आणि यासोबत सुबोध जावडेकर आणि मी त्या दोघांनी संपादन केलं होतं. तिसरा विषय जो जास्त जिव्हाळ्याचा आहे की 60ला आलेले वडील आणि 25शीचा त्यांचा मुलगा, पिता पुत्र नातं या टप्प्यावरचं हा माझा संपादनाचा विषय होता. सहसा तरुण मुलगा आणि वडील यांच्यात वितुष्ट तर नसतं, पण संवाद कमी झालेला असतो. तरुण पोरगा आपल्या आईला जितक्या मोकळेपणानं बोलतो तितका वडिलांशी बोलत नाही. हा जो तणाव आहे, अद्भुत विषय आहे आणि युनिव्हर्सल म्हणता येईल असा विषय. तर माझ्या संपादनात तर निव्वळ मराठी लेखकांच्याच नाही, तर हिंदी कथा, उर्दू कथा, कन्नड कथा सुद्धा उमा कुलकर्णींनी माझ्यासाठी याच विषयावरची पिता-पुत्र संबंधाची अशा तऱ्हेचा तो अफलातून संग्रह येतो मनोविकासनं काढलेला. चांगलं स्वागत झालेलं आहे. आणि वेगवेगळ्या या कथा राजस्थानी लेखक आणि हिंदीतून मराठीत काही मी अनुवाद केले, काही मला अनुवाद मिळाले आणि ते पिता पुत्र नावाचा एक संग्रह निघाला. चौथा संग्रह हा सत्वकथा. मला मुळात शॅडो मधल्या गोष्टी जास्त आवडतात. लोकप्रिय असलेलं गाणं सगळ्यांचं असतं, म्हणजे माझी ती हे की ते तर सगळ्यांचं असतं, पण त्या सिनेमामध्ये दुर्लक्षित गाणी जी असतात त्या गाण्याबद्दल मला फार आवडतं ते गाणं. दुर्लक्षित झालेल्या गाण्यामध्ये एक आपलं खाजगी नातं तयार होतं. जे लोकप्रिय गाणं आहे ते तर सगळ्यांचंच झालेलं असतं. तेच सूत्र मी कथेमध्ये किंवा माझ्या आवडीनिवडीमध्ये वापरतो. मला कथा, मोठ्या लेखकांच्या कथा तर सगळ्या वाचल्या, गाडगिळांच्या, जींच्या किंवा जे कोणी आहेत विद्याधर पुंडलिकांच्या. पण विस्मृतीतल्या लेखकांच्या कथा मी जास्त कुतूहलानं पाहिलेल्या आहेत. असं एका हिंदी समीक्षकानं म्हणलेलं आहे, लघुकथा ही जीवनाकडे की होल मधून पाहत असते. इतकी सुंदर व्याख्या तर माझ्या पाहण्यात नाही लघुकथेची.
की होल मधून पाहणे म्हणजे त्याच्यात सगळंच आलं. कुतूहल, तणाव, अशा तऱ्हेचं एखाद्या प्रसंगाचा घटनेचा भांडणं चालू असतात. आपल्याला लहानपणी आपण अनुभव आहे, भिंतीला काना असतात म्हणतो. शेजारी भांडण झालं तर आपलं काम सोडून आपण ऐकत होतो. एक प्रकारची कुतूहल असतात. मानवी जीवनाबद्दल, सुखदुःखाबद्दल, आपसातल्या नात्याबद्दल असंच कुतूहल असतं माणसाला. आणि ते एक खाजगी नातं तयार होतं. जसं शॅडो मधलं गाणं ऐकताना असं वाटतं की ती लता मंगेशकर माझ्यासाठीच गाणं म्हणते आहे. कारण लोकांना माहित नसतं का, म्हणजे तुलनेनं शॅडो मध्ये असतं. कथेच्या बाबतीमध्ये असंच आहे की त्या कथेमध्ये आपण प्रवेश करत असतो. त्या कथांना कोणते वलय नसतात. मोठ्या लेखकाचे, समीक्षकाचे किंवा आपल्यावरच दडपण नसते की बाबा ही कथा चांगली आहे म्हणतात म्हणजे आपल्याला ती आवडायला पाहिजे, अशा प्रकारचं एक दडपण असतं. पूर्वग्रह तयार होतात. हे सगळे पूर्वग्रह विस्मृतीतल्या लेखकांच्या कथा वाचताना निवळलेले असतात आणि स्वच्छ दृष्टीनं आपण कथेचा अनुभव घेतलेला असतो. 10 वर्ष मी या कथा, सत्यकथेचे अंक मिळवले. 400-500 कथा वाचल्या त्या दशकातल्या. आणि मग स्नेहा जॉईन झाली मला आणि त्यामुळं एकदमच माझ्या कामाला गती आली. आणि स्नेहा आणि मी उरलेले नंतरच्या 2 वर्षात ते कामं केली. आणि अशा तऱ्हेनं आम्ही ते सत्वकथेचा संपादन जे प्रसिद्ध केलं देशमुख प्रकाशनांच्या वतीनं, आणि त्याचं फार चांगलं स्वागत झालं. लोक या दृष्टीनं म्हणतात की प्रत्येक जण स्वतःच्या कथाबद्दल बोलतो, मोठ्या मोठ्या लेखकांच्या कथा वाचतात, तुम्ही ते सोडून माहीत नसलेल्या लेखकांना तुम्ही काय घेऊन बसलात. तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला त्या लोकांमध्ये, त्या लेखकामध्येच आम्हाला गोडी आहे आणि ते अस्सल जगणं आहे कथेतून उपस्थित झालेलं. स्नेहाला मी विनंती करतो की या पुढला 10 मिनिटं तू निवेदन किंवा तू तुझे हे मान, विचार मान. नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा. धर्मापुरीकरांनी आता सांगितलं की त्यांनी 10 वर्ष हे कथा शोधण्याचं काम केलं होतं आणि या पद्धतीच्या कामामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, जे काही कष्ट असतात ते मुळात हेच असतात की सत्यकथेचे इतक्या 10 वर्षातले अंक मिळवणं आणि त्याचं एक बेसिक सगळी आखणी तयार करणं, इतक्या सगळ्या कथा वाचणं, हे सगळं त्यांचं काम झाल्यानंतर मी या कामात सहभागी झाली. त्यामुळे त्यांचा वाटा फार मोठा आहे या प्रकल्पामध्ये. आणि नंतर मात्र सगळ्यात सुरुवातीला काय केलं असेल तर ज्या काही त्यांनी कथा निवडल्या होत्या त्याची संख्या ही बरीच मोठी होती. 100-150 कथांची ती संख्या होती आणि त्यातून आम्हाला 30-40 कथा निवडायच्या होत्या. त्यामुळे या 30-40 कथा निवडताना त्याचे निकष काय असावेत याच्यावर चर्चा करून सुरुवातीला हे तर नक्की ठरलं होतं की आपल्याला विस्मृतीत गेलेल्या लेखकांच्या कथा हव्यात. त्यामुळे मान्यवर लेखकांच्या कथा त्या अंकात असताना सुद्धा तो सगळा मोह बाजूला ठेवून वेगळे, दुर्मिळ आणि महाराष्ट्रातल्या अगदी टोकाच्या म्हणजे विदर्भातल्या कुठल्यातरी खेड्यातले किंवा मराठवाड्यातल्या कुठल्यातरी खेड्यातल्या अशा लेखकांची निवड करणे. अर्थात निवड करताना तो भाग हा क्रायटेरिया कधीच नव्हता. उत्तम कथा हा सगळ्यात पहिला निकष होता आणि त्यानंतर मात्र त्या लेखकांचं दुर्मिळ असणं की काय म्हणजे एखादी उत्तम कथा लिहिली आहे आणि पुढे काही फार लिहिलेलंच नाहीये, त्यामुळे आज ते लोकांच्या लक्षातही नाहीयेत. पण अशा कथा या सर्वोत्कृष्ट कथा मानाव्यात, इतक्या सुंदर कथा यामध्ये होत्या आणि अशा कथांची मग एक साधारण 40 एक कथांची निवड सुरुवातीला केली गेली. त्यातली एक कथा जी आहे, त्यातली मी काय करते, यात काय कथा आहे त्यांची एकदा पटकन नावं वाचून दाखवते आणि मग बोलते. तर आम्ही निवडलेल्या ज्या कथा आहेत त्यापैकी एकच मिनिट मला द्या तुम्ही. मी ती अनुक्रमणिका जी आहे ती तुम्हाला सांगते. अनुक्रमणिकेमध्ये साधारण 1961 ते 1970 असं 10 वर्ष वेगळी काढून त्या वर्षातल्या निवडक कथा अशीच अनुक्रमणिका तयार केली होती. त्याच्यामध्ये आजोबा ही मोदा देशमुख, एकूर ही बाबा पाटील यांची कथा या 61 साली प्रकाशित झालेल्या कथा आहेत. 62 साली मगाशी उल्लेख केला धर्मापुरीकरांनी तशी माकरू पारधी यांची निळा पक्षी नावाची कथा. 93 साली वामन इंगळेंची दहिलाही आणि कुंदा पारसनीस यांची जरब. 64 साली 63. 63 साली आणि 64 साली व. ल. देशपांडे यांची एडमे.
विष्णू जयंत बोरकर यांची नाताळ आणि वसुधा पाटील यांची बिराड ही कथा होती. 65 साली मोहन माधळकर या लेखकाची आई नावाची कथा. 66 साली भारती मराठे यांची तुझे के संग नहीं जाऊजी ही कथा. जयश्री खिरे यांची छोटे खिसे नावाची कथा. मधु कुलकर्णी यांची तोल नावाची कथा. 67 साली बाळकृष्ण प्रभुदेसाई यांची जहाज नावाची अप्रतिम कथा आहे फार ही. श्याम जयराम मोकाशी यांची चाहुल नावाची कथा. वसुधा माने यांची जांभळी आरास. रमेशचंद्र नारायण पाटकर यांची माझी एक सायंकाळ ही एक कथा आहे. 68 सालची फक्त एकच कथा निवडली गेली आहे. रमेश नाईक यांची पानगळीचे दिवस. 69 साली 5 कथा होत्या. लम आपळे जमा खर्च. विलास मोहिते पाठवणी. राजा पारगावकर यांची यात्रा नावाची कथा. रंगराव बापू पाटील यांची मळा ही कथा आणि अशोक काळे यांची आंधळ्याची शाळा. आणि 70 साली प्रभाकर धोटे यांची बाई बैल आणि वाघ. सुधीर बेडेकर यांची यक्षी. शशिकांत येरनाळकर यांची गाडी. सोपान हळमकर यांची रेडू आणि भीमराव शिरवाळे यांची खूळ ही कथा. मला असं म्हणजे मला असं नक्की वाटतंय की आपल्यापैकी फार कमी जणांना या कथालेखकांची नावं सुद्धा माहिती नाहीत म्हणजे आम्हालाही माहिती नव्हती, मलाही माहिती नव्हती, तुम्हालाच माहिती असायचं काही कारण नाहीये. त्यामुळे हे अतिशय दुर्मिळ आणि अत्यंत कुठल्या अतिशय ग्रामीण भागातले हे सगळे लेखक आहेत. फार कौतुक वाटतं श्रीपूंचं की त्या काळात कुठल्याही कनेक्टिव्हिटी नसण्याच्या काळामध्ये इतक्या छोट्याशा गावातल्या लेखकांच्या काही कथा मागवणं, त्या आवर्जून वाचणं, त्यांच्यावर काम करणं आणि त्या प्रकाशित करणं हे इतकं मोठं काम आहे खरं म्हणजे. वारंवार हे काम करत असताना यातलं मोठेपण दिसत होतं श्रीपूंचं. या पुस्तकातली एक कथा जी आहे त्याचा थोडी वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला त्या कथेचा अंदाज येईल. तर जांभळी आरास ही कथा वाचून दाखवावी असं मला वाटतंय. त्याचं एक कारण म्हणजे ही कथा का निवडली याचं एक कारणही सांगते. 1961 पासून 70चा काळ आहे. तर असा विचार आला की 1961 म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा लगेचचा काळ आहे. म्हणजे एक 8-10 वर्षानंतरच्याच या कथा आहेत. पण कथा वाचताना या काळातल्या एकाही लेखकांनी स्वातंत्र्य काळ किंवा स्वातंत्र्य युद्ध किंवा तो जो सगळा संघर्षाचा काळ होता इंग्रज आणि भारतामध्ये चाललेला, यामधली एकही कथा या लेखकांनी लिहिली नव्हती या विषयावरची. आणि याचं फार आश्चर्य वाटत होतं की इतका मोठा काळ संघर्षाचा किंवा स्वातंत्र्य युद्धाचा एवढा मोठा काळ बघून सुद्धा एकाही लेखकाला ही कथा याच्यावर काही कथा लिहावी असं कसं काय बरं सुचलं नसेल. आणि मग याचा खूप शोध घेता घेता ही एक जांभळी आरास नावाची कथा सापडली. ही कथा सुद्धा त्या विषयावरची असं म्हणता येणार नाही, पण या कथेत किमान एक बारीक उल्लेख आहेत की स्वातंत्र्यासाठी त्या बाईचा नवरा काम करतोय, म्हणून ही कथा निवडली गेली. आणि अर्थात तुम्ही बघा तुम्हालाही कशी वाटते कथा. मी वाचून दाखवते. वसुधा माने वसुधा माने यांची कथा आहे आणि नाव आहे जांभळी आरास. धडधडणाऱ्या चुलीतला जाळ थोडा कमी करून मी चहासाठी आधण ठेवलं. थोड्याच वेळात आई आली असती. दमून गेली असेल. हायस्कूलमध्ये ती पीटी शिकवायची. शिवाय सकाळी 7:30 ते 9:30 तिच्या शिकवण्या चालायच्या. आम्हा तिघा भावंडांना सांभाळण्यासाठी तिला हे कष्ट काढणं भागच होतं. सुभाष बाबू बेपत्ता झाले त्यानंतर माझ्या वडिलांना वाडीला अटक झाल्याचं आम्हाला वर्तमानपत्रातून कळलं होतं. ते सध्या बंदीत होते. मोकळे होते तेव्हा तरी घरी कुठे असत. यायचे तेव्हा आम्हा भावंडाचा उत्सव. एकदा आले आणि लोकरीचा कोट भिंतीवर आपटून त्याचं ड्रायक्लिनिंग करत म्हणाले, ताजी भाकर कर ग आणि पीठ लावून मेथीची भाजी, तोवर आलोच. आणि गेले ते 15 दिवसांनी परत आले. दमून भागून आलेल्या माणसाजवळ काहीतरी मागून त्याला त्रास देऊ नये एवढी मला अक्कल होती. काय केलं असतं शिवणासाठी एक वार कपडा पदरी पडेल याचा विचार करत मी चुलीपुढे बसून होते. यांत्रिकपणे चहा उतरवला, गाळला. प्रमिलेला आणि श्रीकांतला एक एक कप देऊन त्यांना खेळायला पाठवून दिलं. आणि मग वाटलं आपणही चहा घेऊन टाकावा. मी कप तोंडाला लावणार इतक्यात आई आल्याची चाहूल लागली. बसल्या जागेवरून मी ओरडले, आई चहा तयार आहे ग. शाबास. तिच्या या एका शब्दानं माझ्या आशा पल्लवित झाल्या. आईचा चहा पिऊन होईतो मी कसाबसा धीर धरला. कप पिसळून पालथा घालीत आईला पाठमोरी राहून म्हणलं, आई
आमचं इन्स्पेक्शन आहे 8 दिवसांनी. ती म्हणाली, हो माहिती आहे, चिपळूणकर येणार आहेत. हो, मी नवलानं म्हणलं, तुला काय माहिती? ती नुसतीच हसली. मग मी पुढे म्हणलं, आई त्या म्हणे खूप कडक आहेत. पण यावर आई काहीच म्हणाली नाही. पाय लांब सोडून ती भिंतीला टेकून बसली होती. डोळे मिटून घेतले होते. तिचं गरुड नाक धस्कन डोळ्यात घुसायला बघत होतं. सगळा धीर एकवटून आवंढा गिळून मी म्हणलं, आई, बाईंनी शिवण आणायला सांगितलंय. पण मी ते वाक्य बोललेलंच नसल्यासारखी ती म्हणाली, वासंती भाताला आधण ठेव ग. यावर माझं आणखी घोडं पुढं दामटण्याची माझ्यात हिंमत नव्हती. मी चुलीतल्या विझत चाललेल्या विस्तवाला आणखी एक लाकूड लावलं, सुरेख जाळ केला, आधण ठेवलं, आईला एकुलती एक उशी आणून दिली आणि म्हटलं, तू पड जरा, मी टाकते भात. हलकेच चटईवर अंग टाकत आई म्हणाली, श्री पमी कुठे आहेत बघ, पुरे म्हणावा आता खेळ, हातपाय धुवा, परवच्या म्हणा. एव्हाना चांगलाच अंधार झाला होता. दिवा लावायला मी काच वर उचलली, पण तो काही केल्या ज्योतच धरेना. शंका येऊन मी हलवून पाहिलं, तेलच नव्हतं. आता घरातही नव्हतं. मी आईला हाक मारून म्हटलं, आई दिवा कसा लावायचा ग, तेलच नाहीये. थोडीशी झोप काढून आई ताजीतवानी झाली होती. ताज्या सुरात ती म्हणाली, नाहीतर नाही, आज आपण आपली जांभळी आरासच करू म्हणे. आमच्याच घरातल्या काही भागात दुसरं विराट राहत होतं. पडवी त्यांच्या आणि आमच्यात एक होती. तट्ट्या घालून 2 भाग केले होते. तट्ट्याच्या झरोक्यातून त्यांच्याकडल्या दिव्याचा उजेड आमच्या पडवीत पसरायचा. उजेड कसला, त्याची छायाच. आता छाया झाली तरी प्रकाशाचीच म्हणून ती तेजस्वी होती, एवढंच. महिन्यात एखादा दुसरा दिवस तरी आम्ही अशी जांभळी दिवाळी साजरी करत असू. आजचा दिवसही त्यातलाच. स्वयंपाकघरात मात्र चुलीचा भरपूर उजेड होता. जेवण आटोपून उष्टी खरकटी करून आम्ही लांबच लांब चटई टाकली. वर सतरंजी आणि छोटी मोठी पांघरुणं. श्री आणि पमी तर केव्हाच निजली. मी आईच्या पावलावर पाय देत होते. हळूच मी आईला विचारलं, आई, मला शिवणाला 1 वार कापड देशील? फार महाग नाहीये, 12 आणे वार. प्रथम आई काहीच बोलली नाही. मग हलकेच म्हणाली, वासंती, राजा, या महिन्यात जमेल असं वाटत नाही ग मला. पुढच्या महिन्यात बघू हं. मी सांगेन तुझ्या बाईंना येऊन. पण आई, इन्स्पेक्शन. मला पुढे बोलवेना. आईच्या लक्षात माझी स्थिती आली. ती उठून बसली. ठिपक्या ठिपक्यांच्या त्या प्रकाशात मला तिचं तोंड अस्पष्ट दिसत होतं. बेटा, तू गडबडू नकोस, मी आहे ना, मी सांगेन इन्स्पेक्टर बाईंना. अगं, आपले दिवस काय नेहमी असेच राहणार आहेत? आईच्या आवाजाला आता धार चढली होती. आज ना उद्या आपले कष्ट संपतील, देश स्वतंत्र होईल, तुझे वडील सुटून येतील. बोलता बोलता आईचा आवाज घोगरा झाला. पण गहीवर तसाच गिळून ती म्हणाली, अगं, जांभळी आरास नेहमी राहते होय. भारावून मी म्हणलं, देवाची कृपा झाली की आपणही स्वतंत्र होऊ. आई ताडकन म्हणाली, छे, देवाचा काय संबंध यात? इतके क्रांतिकारक, इतके देशभक्त कष्ट सोसतायत, आपदा भोगतायत, तुझ्यासारखी कोवळी मुलं परिस्थितीशी झुंजतायत, त्याचं फळ निश्चित मिळणारच. वसू, स्वातंत्र्य आता लांब नाही, मग हवं तेवढं घेऊया का आपण? मी खुश होऊन हसले. आईच्या गळ्याला मिठी मारून झोपले. आई नेहमी असंच बोलायची, लाल लाल होऊन, हातवारे करून ताडताड बोलायची. माझ्या जन्माआधी सभेतही बोलायची म्हणे. आणि तसंच मग कसली भीती उरतच नसे. जांभळ्या प्रकाशात बाई, शाळा, भय सगळं बुडालं, सौम्य झालं. पण रोज बाईचा प्रश्न चुकत नव्हता. आईला पुन्हा सांगायचं नाही, एवढं मात्र मी माझ्यापुरतं ठरवून टाकलं होतं. तसं फारसं कठीण नाही गेलं, कारण स्वागत समारंभाची गडबड आता शाळेत चालू झाली होती आणि त्यात अनेक ठिकाणी सिंहाचा वाटा माझा होता. बाईच्या प्रश्नातली धार हळूहळू कमी होत गेली. आईही तिच्या शाळेतल्या गडबडीत गर्क होती. तिच्याही शाळेत मोठा समारंभ होता. कुणी मोठे पाहुणे येणार होते. आमच्या शाळेच्या इन्स्पेक्टर बाई तिथं निमंत्रण होतं त्यांना. दर संध्याकाळी आईला यायला उशीर व्हायचा.
पण नवीन व्यायाम प्रकार कोणते बसवून घेतले, कवायतीत हायस्कूलच्या नावाची अध्यक्षरं कशी गुंफली वगैरे ती मोठ्या उत्साहानं मला सांगत असे. मीही मग माझं नाच, गाणी तिला करून दाखवत असे. ती त्यात सुधारणा सुचवत असे. शिवण-बिवण आता कुठल्या कुठं उडालं होतं. शेवटी तो महान दिवस उजाडला. आदल्या रात्री झोपताना मी मनातल्या मनात निश्चय केला होता, की आईच्या आधी उठून अंघोळ करून तिला नमस्कार करून शाळेत जायचं. पण डोळे उघडले तेव्हा आई निघायच्या तयारीत होती. आता कुठला नमस्कार नि काय. शिवाय आईला ते आवडलंही नसतं. तिचं म्हणणं स्वकर्तृत्व दाखवावं. मग आपोआप आशीर्वाद पाठीशी उभे राहतात. ती निघून गेली. मी भराभरा सर्व आटोपलं. आदल्या रात्री चापून चोपून घडी करून ठेवलेला एकुलता एक फिक्का पिवळा फ्रॉक काढला, पण घालताना तोही फाटला. तो आवाज ऐकून छातीत धस्स झालं. लगबगीनं फ्रॉक अंगातून काढला. बघते तो खरंच पाठीमागे बाहीपासून वेडा वाकडा तो चांगला बोटभर फाटला होता. मला एकदम रडू कोसळलं. काही सुचेना. तेवढा एकच फ्रॉक मला चांगलासा होता, पण रडायलाही वेळच नव्हता. डोळे पुसून मी आमच्या मोठ्या ट्रंकेत उसक करून बघू लागले. काहीतरी सापडेल. पण एकापेक्षा एक वरचढ कपडे तिथे साठले होते. अगदी निराश होऊन मी ट्रंक मिटणार एवढ्यात माझा काळा ब्लाऊज दिसला. बेळगावच्या मावशीनं तो पोलका आणि बदामी रंगाचा परकर मला केला होता. परकर कधीच फाटला, पण हा जरीचा चमचमणाऱ्या काठाचा ब्लाऊज तसाच पडून होता. मी खुश झाले. ट्रंक बंद करून ब्लाऊजची तपासणी केली. फक्त बटणं नव्हती. एरवी ब्लाऊज चांगलाच होता. मी झटपट तो अंगात चढवला. बटणं नव्हती म्हणून शेजारच्या खानोलकर वहिनींकडून टाके मारून घेतले. या गडबडीत खूप वेळ निघून गेला. धावत धावत मधल्या वाटेनं मी शाळा गाठली. लग्न कार्य असावं तशी शाळेत गडबड चालली होती. मुख्य दारावर आंब्याच्या पानाचं तोरण तर बांधलं होतंच. प्रत्येक वर्गाच्या टेबलांवर उदबत्त्याचा जुडगा सुगंधाच्या लहरी फेकत होता. मला वाटलं आता मोठ्या बाई हुकूम देणार. वासंती, केळीची पानं मांड बरं, नीट एका ओळीत हं. मला पाहताच आमच्या कपेबाई धावतच पुढे आल्या. थोडंसं रागावून, थोडंसं घाईत असल्यासारख्या म्हणाल्या, वासंती किती उशीर हा, आज तरी लवकर यायचं नाही का? आणि मग माझं म्हणणं ऐकायला न थांबता घाईघाईनं दुसरीकडे गेल्या. कस्तुरी, प्रमोदिनी, प्रेमा, शेवंती सगळ्या माझ्या भोवती जमून माझा ब्लाऊज किती छान दिसतोय हे सांगायला लागल्या. प्रेमा तर जरीच्या काठीवरून बोट फिरवीत म्हणाली, खरी जर का काय ग? मी त्यांना काहीतरी सांगणार होते, पण तेवढ्यात मोठ्या बाईचा हुकूम जोरात कानावर आदळला. चला चला, स्वागतपदाच्या मुली या बाजूला या बघू. मग थोड्याच वेळात सगळा समारंभ चालू झालाच. आमचे संवाद आणि माझा नाच चांगलाच झाला असावा. हळूच धीर करून मी इन्स्पेक्टरीन बाईंच्या मागे पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तसं वाटलं. त्यांचा चेहरा आनंदी दिसला. मग आम्ही आमच्या वर्गात जाऊन बसलो. माझ्याच वर्गापासून तपासणी सुरू झाली. अपेक्षेप्रमाणे अखेर शिवणाचा विषय निघाला. माझ्या आजूबाजूच्या मुलींनी धाड आपली शिवणं काढून समोर ठेवली. मी तशीच खाली बसून राहिले. काळ्या किनारींनी झाकलेली पावलं माझ्या दृष्टीसमोर येऊन ठाकली. मला नजर वर करायचं धैर्यच झालं नाही. घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटू लागलं. खाकरून ते मोकळं करायची पण भीती वाटायला लागली. डोळ्यात खूप पाणी साठेल म्हणून अंग सूक्ष्मपणे थरथरू लागलं. एवढ्यात कानावर त्या अनोळखी बाईंचे शब्द पडले. तू ग, नाव काय तुझं? वासंती देशपांडे. सगळं बळ एकवटून मी उभी राहत बोलले. पुन्हा प्रश्न आला, शिवण कुठं आहे तुझं? मानेनच मी नाही म्हणलं. तेव्हा पुन्हा आणखी एक प्रश्न, का नाही? हलक्या आवाजात मी म्हणलं, शिवणावर पैसे खर्च करणं परवडणार नाही आम्हाला बाई. माझं रडू माझ्या ताब्यात कसं राहिलं याचंच मला आश्चर्य वाटत होतं. ते नाईलाजाचं वाक्य बोलताना बर्फासारखं जागच्या जागी विरघळून नाहीसं व्हावं असं मला वाटत होतं. एवढ्यात पुन्हा तो आवाज हेटाळणीपूर्वक माझ्या कानावर आला. परवडणार नाही? जरीच्या काठाचा ब्लाऊज घालणं परवडतं वाटतं तुला? माझी भीती शरम कुठल्या कुठं पळाली.
कानशिलं गरम झाली. झटक्यात मी मान उचलून वर पाहिली आणि बाई एकदम चपापल्यासारख्या भासल्या. स्वतःला कळायच्या आधीच मी बोलायला लागले तेव्हा माझा आवाज मला माझ्या आईसारखा वाटला. तिखट सुरात मी बोलत होते. बाई, या जरीच्या काठाच्या आत काय आहे हे तुम्हाला माहित नाहीये. ही जांभळी आरास आहे. आम्हा काही मुलांना ती साजरी करावी लागत आहे. त्याची हेटाळणी करायला लागलायत तुम्हाला. मी एकदम थांबले. पुढचे शब्द मी बोलले नाही. काय करते आहे हे कळायच्या आधीच मी वर्गातून बाहेर पडले. समोरचा रस्ता दिसत नसताना डोळ्यातले अश्रू दात ओठ दाबून डोळ्यातच साठवून धरले आणि कशीबशी घरी आले. आसवांना वाट करून दिली. मग दुपारचा सगळा वेळ घरची बारीक सारीक कामं करण्यात गेला. संध्याकाळ व्हायचा सुमार झाला. मी मन लावून सगळीकडचा केर काढला. बाहेरचं खळं, मागचं परसू देखील नीट झाडलं. खळ्यात जर डाळी घालून ठेवली तर आईला आवडतं म्हणून मग मी तसं केलं. मग दाभोळकर काकींच्या झाडावरची सबदुलीची फुलं आणून त्याची एकात एक देठ गुंफून वेळणी करायला बसले. तोंडानं काहीतरी गुणगुणत मी त्यात इतकी दंग होते की कुणाबरोबर तरी बोलत बोलत आई खळं ओलांडून प्रत्यक्ष माझ्या पुढे उभी राहिली तरी मला पत्ता नव्हता. चाहूल लागून मी वर बघितलं मात्र ओच्यातल्या फुलांचं भान न राहून खाडकन उभी राहिले. सकाळच्या इन्स्पेक्टर बाईच आई बरोबर आल्या होत्या. माझ्या पुढे उभ्या होत्या. माझ्या अंगातल्या जरीकाठी काळ्या पोलक्याकडे डोळं विस्फारून पाहत होत्या. मग त्यांच्या जीवणीवर मंद हसू खेळलं आणि त्या म्हणाल्या, अच्छा, जांभळी आरास इथली आहे होय. तर अशी ही कथा आहे आणि या कथेसारख्याच सगळ्या याच धर्तीच्या, याच बाजाच्या आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या अशा कथा या संग्रहामध्ये आहेत. खरं म्हणजे ही कथा वाचत होते त्यामुळे आता मला पुढं काय बोलायचे मी सगळे वाचण्याच्या नादात माझ्या डोक्यातनं विषय गेला. कारण इतकी भारावून टाकणारी ही कथा होती की तो स्वातंत्र्याचा काळ, त्या लोकांनी काय काय पद्धतीने आपलं काळ आपलं जीवन त्याच्यामध्ये व्यतीत केलं आणि किती किंमत मोजली आहे. परत हे असंच आहे, विस्मृतीतले लेखक जसे असतात तशी ही जी सामान्य जनता होती त्या काळातली ती काय पद्धतीने त्यांचं जगणं होतं आणि लेखिकेने ते किती नजाकतीने सगळं टिपून घेतले. छोटीशी गोष्ट आहे की शाळेतल्या मुलीला शिवणकामासाठी वारभर कापड हवं असतं आणि तेवढं वारभर कापड आणण्याची सुद्धा त्यांची परिस्थिती नसते आणि छोट्या मुलीचा तो समजूतदारपणा टोकाचा आणि मोठ्यांचं त्या पद्धतीचा असा तो सगळा काळ होता. फार भारावून टाकणाऱ्या कथा होता हो. खरं म्हणजे काय होतं की अशा कामामध्ये मी काय किंवा धर्मापुरीकर काय आम्ही तुम्हाला टेक्निकल तपशील सांगतो की इतक्या कथा निवडल्या, या लेखकांच्या कथा निवडल्या. इतकी 10 वर्ष आम्ही मेहनत घेत होतो. पण एक एक कथा वाचताना जो काही आनंद मिळालाय ना तो कसा सांगणार तुमच्या पुढे. तो फार फार वेगळा आनंद होता आणि धर्मापुरीकर बोलतील आता याच्यानंतर मला वाटतं. लघुकथेबद्दल किंवा कथेबद्दल असं म्हटलं जातं की कथा ही त्या त्या काळाची एका अर्थानं वृत्तांकन असतं, डॉक्युमेंटेशन असतं. दस्तावेज. हा दस्तावेज असतो तो आपल्या काळाचा. आपण लहानपणी त्या दिवसातून गेलेलो असतो किंवा आपले आई वडील त्या दिवसातून. आता गंमत पहा, पहिल्या वाक्यापासूनच त्या सगळ्या गोष्टीचं कसं अप्रूप सुरू झालेलं आहे. चूल पेटून चहाला आधान ठेवणे हे वाक्य आता आपली मुलं तर केव्हाच विसरून गेलेली आहे. हे चहाचं आधान, पितळे हे नुसतं वाचायला जरी मिळालं तर एक रोमांचित होतो आपण. ते काळ आता पहा, ते तट्ट्याच्या छिद्रातून प्रकाश येणं, दिवा आहे तिथं, लाईट नाही, दिवा म्हटलेलं आहे कंदिलाचा. काय त्याचे जे हे येतात तट्ट्यातून, तेवढ्यात हे काय करायचं, रॉकेल नाही ते नाही, आपण इथं राहू, हे जे अपुरेपणा आहे. मला काय वाटतं त्या कथांचं वैशिष्ट्य आहे, आपण अपुरेपणा सोसलेला असतो. जितका अपुरेपणा सोसलेला असतो तितकी आपली अभिव्यक्ती तीव्र होते. आज सर्वसाधारणपणे समृद्धी आलेली, कसल्या गोष्टीचं मोल कमी झालेलं आहे. सरळ सांगायचं म्हणजे आपल्याला भूक तरी कुठं लागते हो. आपण आईला जे बोलत होतो, मला भूक लागली जेवायला वाढ म्हणून, आज आपल्याला जेवायची वेळ झाली म्हणून जेवतो आपण. तीव्र भूक राहिली नाही, तीव्र संवेदना राहिल्या नाही. हे नकारात्मक बोलत नाही, हे वास्तव आहे. आणि या कथा ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस एक वेगळ्या
प्रत्ययाचा आनंद होतो, अद्भुत आनंद होतो. आणि असं वाटतं त्या लेखका जे आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पाया तरी पडायला पाहिजे, इतके आम्ही भारावलो होतो. सुदैवानं माकरो प्रार्थी यांना भेटलो, त्यांना हो. कमालीचा आनंद झाला. त्यांच्या कथेची निर्मिती प्रक्रिया त्यांना विचारून घेतल्यानंतर त्यांची जी नवरा बायकोची खुशी पाहून आम्ही अक्षरशः भारावलो. दुसरं म्हणजे कोल्हापूरची ते एकूर नावाची कथा आहे. आता बघा, वेगवेगळ्या स्तराच्या कथा हे जे मी म्हणालो, एकूर नावाची कोल्हापूरच्या बाबा पाटील यांची कथा. बाबा पाटील ही फार मोठी आसामी होती, हे नंतर कळालं. कोल्हापूरचे सोशल वर्कर होते, रायटर, लेखक चांगले होते. आणि त्या दिवसात खेड्यामध्ये रानडुकरांचा कळपच्या कळप यायचा, झुंड यायची आणि पिकाचा उद्ध्वस्त 10 मिनिटात एका ह्याच्यात सगळं हे करून टाकायचे, नष्ट करून टाकायचे. अशा वेळेस पूर्ण गावच्या गाव त्या रानडुकरांना तोंड देण्यासाठी रात्री जायचे डबे घेऊन किंवा फटाक्याच्या आवाज करण्याकरता. तर त्या समूहाचा झगडा, कारण पीक हातावर आलेली सगळी, तर ते वाचवण्याकरता या समूहाचा झगडा त्या रानडुकरांच्या समूहाशी आहे, असा विषय कथेसाठी होऊ शकतो. किती मोठी गोष्ट आहे. तुलनेनं पहा, आपलं आयुष्य सगळं सपक झालेलं आहे आज. मग कथा ही सपकच झाली ना. आणि लघुकथा हा फॉर्म आता कमी झाला. आमची व्याख्या आहे लघुकथा म्हणजे काय, तर लघुकथा म्हणजे टॉवेल अंथरून केलेलं योगासन, शब्दसंख्या कमी, एक एक रेषीय कथा, एक विशिष्ट परिणाम साधणारी छोट्या आकाराची कथा. आज छोट्या आकाराच्या कथा नाहीयेत. त्याचं कारण काय? महत्वाचं म्हणजे आजचं जगणं इतकं गुंतागुंतीचं झालेलं आहे, प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या झालेल्या आहेत. अशा वेळेस लेखकाला आपला अनुभव मांडायला लघुकथा पुरेशी होत नाही की काय? विस्तृत झाल्यात कथा, मोठ्या झालेल्या आहेत कथा. मग मोठी कथा, दीर्घ कथा जी असते त्यात विविध केंद्री कथा असते, विविध समस्यांचा समुच्चय त्या कथेमध्ये लेखकाची धडपड असते. पण आमचं असं म्हणणं आहे, स्नेहाचं आणि माझं, की कथा जेवढी मोठी होईल तेवढं त्याच्यातलं गोष्टीरूप कमी होईल. गोष्टीरूप, मग गोष्टीरूपच कमी झालं तर मग ती कथेत तुमची विद्वत्ता, अनुभव काय, त्याला काही मतलब नाही, अर्थ नाही ना. गोष्टीरूप जे असतं, गोष्ट ऐकल्याचा एक परिणाम असतो, तर तो कमी झालेला आहे. गुंतागुंत आयुष्यातही वाढलेली आहे, गुंतागुंत ह्याच्यात आहे. आता थोडे रोचक अनुभव तुम्हाला सांगतो. मला ते जास्त आता एक क्लिप, आपण ते रेडू नावाची कथा आहे. सोपान हाळमकर हो. म्हणून लेखक होते, बीड जिल्ह्यातले, आणि 3 महिन्यापूर्वी गेले. ते 78 वर्षाचं वय होतं. पण ते त्यावेळेस मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस ते अक्षरशः हरखून गेले होते. रेडू कथा अशी होती की बैल खरेदीसाठी शासनाचं अनुदान मिळतं आणि तरुण पोरं काय करतात, ते अनुदान बैल न घेता आपण रेडिओ घेऊ. रेडिओची फॅशन आली होती, 70ची कथा आहे ती. आणि ते खांद्याला रेडिओ लावून फिरायची फॅशन होती. तर हे पिता पुत्र नातं आलं पुन्हा इथं. पोरानं ते अनुदान उचललं, रेडिओ घ्यायचा म्हणतो, आणि वडील म्हणतात की आपल्याला बैल घेण्यासाठी अनुदान मिळालेलं, बैलच घ्यायला पाहिजे. ही समस्या, ही एका केंद्रीय समस्या त्या कथेमध्ये मांडलेली. किती पानाची? 3 पेजेसची कथा आहे, पण ती अशी चटका बसवते. तर ती क्लिप आता लावायची काही गरजच नाही. मी तुम्हाला गोषवारा सांगितला. एक मजेदार किस्सा मात्र तुम्हाला मी एक सांगतो. हे सगळे लेखक ना मला माहित होते ना स्नेहाला माहित होते. मधु कुलकर्णी नावाचे एक लेखक आहेत. त्यांची तोल नावाची 2-3 कथा आहेत त्या दशकातल्या. त्या तिन्ही कथा वाचल्या मी. त्या कथेमध्ये जी नदी आहे, जे वातावरण आहे, ते चक्क माझ्या गावातलंच निघालं. ते मी नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्याचा रहिवासी. आणि कंधारला मन्याड नदी आहे. नदीचं नाव मन्याड आहे. आणि 60-70च्या दशकामध्ये टोकऱ्यानं जायचे यायची त्या गावात.
तर ते टोकरे, मन्याड नदी, अन्य गावांचे तपशील, मला आश्चर्य वाटले हा माणूस इकडं कसा, आणि आम्हाला काही माहिती नव्हती त्याची. मग मी चौकशी केली, त्यावेळेस कळालं की कंधारला नवीनच कॉलेज निघालं होतं 1964ला. त्यावेळेस इस्लामपूरचे मधु कुलकर्णी, त्यांची अपॉइंटमेंट तिथे झाली होती मराठीचे प्राध्यापक म्हणून. ते 3 वर्ष आमच्या गावात राहिले आणि आमच्या गावातल्या अनुभवावर काही कथा लिहिल्या. हे मला इतकं अद्भुत वाटलं, मला इतका आनंद झाला की एक माणूस माझ्या गावात येऊन राहून गेला, मला माहिती नाही, आणि तो आता माझ्या गावाच्या गोष्टी मी त्यांच्या शोधून काढल्या. असे रोमहर्षक अनुभव आम्हाला फार. आता वसुधा माने, त्या वसुधा मानेंची कथा, आता वसुधा माने नाहीये. पण एक दिवशी एका बाईंचा फोन आला मला, आणि त्या म्हणाल्या की अहो, सत्वकथेमध्ये तुमची वसुधा मानेची कथा आहे असं ऐकलं, मी त्यांची मुलगी, मला फार आनंद झाला म्हणले. हे अशा प्रकारच्या आनंदाच्या काही घटनाला आम्ही कारण झालो, निमित्त झालो. आपल्या आईचे, वडिलांच्या कथा पुन्हा रिवाईज झालेल्या आहे. मित्र, हा अनुभव खरोखरच अद्भुत असा अनुभव आहे. आणि कथा तर प्रश्नच नाही. आज ते पातेल्यावर चहाचं आदान ठेवणे हा कार्यक्रम संपून गेलेला आहे. पातेलं सुद्धा म्हणत नाही. चहा करायची पद्धत त्यावेळी जी होती ती सुद्धा राहिली नाहीये. ते शब्द, पितळी भांड्यांचे शब्द सुद्धा आता राहिलेले नाही. सगळं जगणं वेगळं झालेलं आहे. मात्र आपल्या पिढीच्या किंवा 50शीच्या जे कोणी आहेत वाचक, त्यांना हे वाचल्यानंतर आपल्या गावी गेल्याचं, आपल्या आई वडिलांना भेटल्याचं, आपलं लहानपण अनुभवल्याचा प्रत्यय येईल. कारण ते सगळं अद्भुत आहे. कोणाला काही सहज सहज साधी साधी निरीक्षणं सांगते. हा काळ जो होता 61 ते 70चा, आपण असं गृहीत धरूया की त्याच्या अगोदर 5 वर्षांपासून या लेखकांनी कथा लिहायला सुरुवात केली असेल. तर सगळ्या कथांमध्ये एक शांतता आहे. या कथांमध्ये कुठेही वाहनांच्या आवाजांचा उल्लेख नाही. या कथामध्ये आजच्यासारखा कुठे फोन वाजला, मी फोन घ्यायला गेले, अशी वाक्यच नाहीये. कुठलेही आवाज या कथांमध्ये तुम्हाला ऐकूच येत नाही. या कथामध्ये कथा ज्या पुढे गेल्या त्या फक्त संवादातून पुढे गेल्या. आणि संवाद जे आहेत ते इतके मातीतले, इतके घरात बोलले गेलेले आहेत की त्याच्यामध्ये काहीतरी नवीन घडवलंय लेखकांनी असं काहीच नाही. ते इतके सहजपणे, साधेपणाने आलेले आहेत की काहीच, म्हणजे वाचताना कळतं की अरे आपण हेच बोलतो, की आपण हेच बोलत होतो. शिवाय ते सगळे संवाद त्या बोलीतले, म्हणजे इतकी शुद्ध भाषा जी आहे मराठी. आज आपण वारंवार उल्लेख ऐकतो की मराठीमध्ये इंग्रजीचा किती वापर आणि काय. या सगळ्या कथांमध्ये अगदी गरजेला, म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतके सुद्धा इंग्रजी शब्द कुठेही नाहीयेत. इतकी शुद्ध मराठी स्वच्छ भाषा, छोटी छोटी 2-2, 4-4 शब्दांची वाक्यरचना. आणि वर्णन जे आहे ना, ते वर्णन सुद्धा गर्दीचं वर्णनच नाहीये, कारण त्या काळात गर्दी नव्हतीच. म्हणजे तो एक कथेसाठी अत्यंत स्वच्छ, काय म्हणूया, शुद्ध पर्यावरण होतं ते कथेचं. पर्यावरण. इतक्या सुंदर त्या सगळ्या कथा येत गेल्या. त्याची गंमत इतकी आहे की एक कथा जी आहे त्याचा नायकच मुळात गाडी दुरुस्त करणारा असतो. पण हा गाडी दुरुस्त करणाऱ्या नायक असणाऱ्या आणि गाडीचीच कथा असली तरी गाडीचा कुठलाही आवाज या कथेमध्ये नाही. इतकी त्या लेखकांची सांगण्याची ओढ, काहीतरी सांगायचंय, कथा सांगायची आहे, याची ओढ इतकी आहे की त्यामध्ये त्यांना कुठल्याही या गोष्टींची गरजच पडलेली नाही. बॅकग्राऊंड, हल्लीच्या कथांमध्ये काय असतं की कॅनव्हासला खूप महत्व आहे हल्ली. त्याची बॅकग्राऊंड काय आहे, मग त्याच्यामध्ये आवाज असणं, आणि आपण जगतोच आवाजामध्ये खूप. आता सुद्धा आपल्या आसपास इतके आवाज आहेत, त्या काळात ते आवाज नव्हते. ती जी शांतता आहे, ती सगळी शांतता या कथांमधून तुम्हाला ऐकू येते. आपण हे एक फार छान वैशिष्ट्य आहे या सगळ्या काळाचं. आणि कसं काळाचं प्रतिबिंब बरोबर लेखकाच्या लिहिण्यात येतं. मगाशी आम्ही म्हणलो की दस्तावेज, तर हा दस्तावेज आहे की बाकीच्या जे दस्तावेज असतात, इतिहासवाले करतात, पुरातत्ववाले करतात, कथालेखक काय करतो तर त्या काळातली रीत जी आहे समाजाची, जगणं. घरातली माणसं, त्यांची नाती, त्यांचे एकमेकाशी व्यवहार, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या काळातली भाषा, या सगळ्याचा दस्तावेज कथेसारख्या वाङ्मयातूनच होतो, असं अगदी आम्हाला
जाणवत होतं सातत्याने हे काम करत असताना. एक निमित्त एक सांगतो, आर.के. लक्ष्मण हो. व्यंगचित्रकारांची मुलाखत घेतली होती 1985च्या सुमारास. तर त्यांना प्रश्न विचारला होता, की आजकाल तुम्ही कॅरिकेचर्स काढत नाही. आधी पंडित नेहरू वगैरे यांचे व्यक्तिचित्रणं काढायची होती. आणि तुम्ही आजकाल का काढत नाही? तर लक्ष्मण यांनी फार मजेदार उत्तर दिलं होतं, की आजचे राजकारणी सगळे सारखेच दिसतात. म्हणजे पंडित नेहरूंची स्टाईल वेगळी होती, वल्लभभाई वेशभूषा, राहणं-सहाणं, बोलणं. आता सगळे कॉमन झाल्यामुळे मला उभं आलेलं आहे. त्यांची व्यक्तिचित्रणं मी काढत नाही, असं ते म्हणाले होते. हा मुद्दा मला कथेच्या बाबतीत का लागू होतो? या ह्याच्यामध्ये आजोबा नावाची पहिली कथा आहे. विदर्भातले लेखक आहेत मोहदास देशमुख. आता त्यावेळेसचे वडीलधारे माणसं विक्षिप्त होते. आता आपण एकाच चेहऱ्याचे, एकाच भाषेचे आणि हाय हॅलो करणारे लोक आहेत. आता म्हणजे जगण्यात विविधताच राहिली नाही. व्यक्ती कॅरेक्टरायझेशनच राहिले नाही आपलं. तर त्या आजोबा नावाच्या कथेमध्ये आजोबा असतात आणि त्यांच्या मुलाच्या लग्नात काहीतरी आता हे मानपान त्या काळात फार होते ना, बैलगाडी लावून जायचं आणि काहीतरी गडबड होते. आणि हा करारी माणूस म्हणतो, आता तुमची मुलगी तुमच्यासाठी मेली, असं शब्द, आणि आता आम्ही पाठवणार नाही. पण घरी सुनेला त्रास नाही. ते जमीनदार होते, मोठा माणूस होता, पण तो रागिष्ट होता. तसे रागिष्ट लोक आता राहिलेले नाहीये. तर सांगायचा उद्देश या कथेमध्ये, ते स्वतः लाकडं फोडायचे अंगणामध्ये आणि त्या गावात मुलीचे वडील येऊन गेले, मामा येऊन गेले, कोणाला त्यांनी जुमानलं नाही. तर त्या मुलीच्या वडिलाचे एक पाटील नावाचे गावातले मोठे जमीनदार आहेत. ते फार जवळचं नातं होतं त्यांचं. ते म्हणले, "नाही," म्हणते, "मी येतो आणि जाऊन लेकीला घेऊन येतो तुमच्या." असं म्हणाले ते. तर मुलीचे वडील म्हणले, "पहा बुवा, नाहीतर तो फार अपमान करणारा माणूस आहे वगैरे." तर हा जातो. वाड्याच्या दरवाजात आधी नमस्कार करतो. तर हे तिथं लाकूड फोडत असत. तब्येती चांगल्या होत्या त्यांच्या. "कोण तुम्ही?" तर हा म्हणतो, की "असा मी त्या गावचा पाटील आहे आणि आमच्या लेकीला घेऊन जरा आलो. तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार आहे." असं हात जोडून तो म्हणतो तो माणूस. बघा हे दिवस कसे आहेत एकमेकांना. आजकाल थोडं बोललं तर वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ काढायला लागलेत लोक. ते म्हणतात, की तुम्ही म्हणाल ते काम करतो. आणि हा तितकाच विक्षिप्त. तो काय म्हणतो, एवढं लाकडं फोडून देता का? आता याच्या हातात 3 अंगठ्या, श्रीमंत माणूस त्या गावचा पाटील. तो म्हणला, "मी करतो," म्हणला, "हरकत नाही." तो कुऱ्हाड घेतो लाकडं तोडायला ना, हे आजोबा देवघरात जातात, पूजा करतात 1 तास आणि पूजेचं पाणी तुळशीला टाकण्यासाठी बहुतेक त्या अंगणात येतात. तर पाहतो तर काय आहे, अर्ध्या तासात त्यांनी लाकडं फोडून एवढे ढीग रचलेलं असतं. ते पाहताच आजोबांना एवढा म्हणजे बदल झाला. पटकन त्या पाटलांच्या गळ्यात पडले ते आणि श्रीखंडपुरीचं जेवण केलं. पंचपक्वान्नाचं जेवू घातलं त्यांना आणि त्यांच्यासोबत वाजत-गाजत, म्हणजे वाजत-गाजत सन्मानानं आपल्या सुनेला माहेरी पाठवलं. आता पहा, म्हणजे मला ही कथा का जास्त महत्वाची, ती एक हकीकत आहे ती. पण तशी माणसं होती. आता आपल्या मुलांना सांगायला गेलं तर मुलांना विश्वास बसेल का? असं म्हणणं की लाकडं तोडा वगैरे. तर ते लोक तिथं होते आणि आम्ही काय केलं, तर हेच जगणं थोडं रिवाईज करून पुन्हा जपून ठेवलेलं आहे. पुढल्या पिढीसाठी, की आपलं हे असं आधीच आयुष्य असं होतं. अपुरेपणाचं आयुष्य सगळ्यात महत्वाचं. आणि अपुरेपणा खल्लास झाला आणि कथेचं नुकसान झालं म्हणता येईल. कारण कथेबद्दल म्हणतातच, कथा ही व्यथा असते. इजा झालेली असते लेखकाला, म्हणून तो कथा लिहितो. काय बासुंदी खाऊन कथा लिहित नसतो. त्याला कुठेतरी इजा झालेली असते आणि त्या अभिव्यक्तीसाठी तिचं कथालेखन असतं. आणि ज्यावेळेस ती आपण वाचतो तर ती इजा आपल्याला सुद्धा महसूस होते, जाणवते. म्हणून कथेचं आम्हाला महत्व वाटलं. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं ना, तर 1970च्या आसपासचे ऋषिकेश मुखर्जी आणि अमोल पालेकरांचे सिनेमे. हं. त्या सिनेमात जो एक शुद्ध निसर्ग आणि एक नातं सुंदर, साधेपणा आणि जगण्याविषयीतलाच एकूण साधेपणा, हा जो होता, तो कथा आणि आजचे संजय भन्साळीचे सिनेमे,
की जे प्रचंड मोठ्या पटावर अत्यंत खर्चिक आणि अत्यंत कृत्रिम रीतीने मांडलेले सिनेमे. हा खरं म्हणजे या काळाचा फरक आहे. कुणालाही दोष द्यायचा नाही. आजची काळ आता मीच दशकातले लेखक लिहिले आणि माझेच हे सगळे लेखक अगदी जवळचे मित्र आणि आवडत्या कथा आहेत माझ्या. हा सगळा काळाचा बदल आहे. प्रत्येक लेखक आपला आपला काळ नोंदवत असतो. तसा तो काळच आपल्या सगळ्यांना हेवा वाटणे इतका सुंदर आणि शुद्ध काळ होता. त्यामुळे त्या काळातलं हे जे काम आहे ते फार अप्रतिमच काम झालेलं आहे. अगदी पण सुंदर मला वाटतं आता कथेला जे दिवस चांगले आले नाहीत बरं का, म्हणजे दीर्घकथा झाली, कथेचा वाचकही कमी झाला. त्याचं एक कारण आहे की आपली खाजगीपणच राहिलं नाही. आपण आपलेच राहिलो नाही. मोबाईल सोडून राहत नाहीत आपण. आणि हे जे स्वस्थ चित्त जे असतं ते मीडियानं हिरावून घेतलेलं आहे आपलं. मग कथेत कुठं मन लागणार तुमचं? अशी गडबड झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमच्या सत्व कथेचं महत्व आहे असं मला वाटतं. भूषणनी आम्हाला खरं म्हणजे या नाही या एक रसिका धर्मापुरीकर आपण एक एक गोष्टीचा उल्लेख आवर्जून करायलाच हवाय. हा. खरं म्हणजे आम्ही जे काम केलंय ना ते काम खरं म्हणजे श्रीपूंनीच करून ठेवलंय. एकदा श्रीपूंनी ज्या कथांवर संपादन केलंय त्याच्यावर आम्ही होय परत काय करणार होतो बरं? तर तसं नाहीये. त्यांनी इतकं मोठं काम करून ठेवलंय आणि इतक्या मेहनतीने करून ठेवलंय. म्हणजे एक सत्वकथाचं पुस्तक करताना आम्ही म्हणतोय की आम्ही 10 वर्ष काम केलं. त्यांनी तर कित्येक वर्ष 20-25 कितीक वर्ष वर्ष अंक केलं. चालवलाय. बरोबर कित्येक वर्ष. त्या काळात फोन नव्हते, मोबाईल नव्हते, ईमेल नव्हत्या. त्यामुळे त्यांनी संपर्क इथल्या छोट्याशा गावातल्या लेखकाशी कसा संपर्क तर प्रत्येकाला त्यांनी पत्रव्यवहार केलेला असणार. त्यांची पुस्तकं आलीच नंतर आपण बघतो. म्हणजे एकेका लेखकाला हेरून, एकेका लेखकावर निगुतीने काम करून अत्यंत वेळखाऊपणा होता. सगळा खूप वेळ दिला आणि दोघांनी निस्वार्थीपणे केला. लेखकाला तरी कुठे काय मिळालं आणि श्रीपूंना तरी यातनं काय फारसं मिळालं असेल. समाधान आणि आनंद या पलीकडं कुणालाच या कामात काहीही मिळालेलं नाही. आम्हालाही तेच मिळालंय. पण सांगायचं कारण असं आहे, की त्यांनी इतक्या निगुतीने हे काम जपलं. ते आमच्या नजरेसमोर आलं. आम्ही आपलं त्या हातीचं उचलून देशमुख कंपनीकडे दिलंय आणि देशमुख कंपनी जी आहे म्हणजे नाही, प्रकाशक जे आमचे देशमुख आहे. कंपनीचं खरंच कारण काय आहे, आम्ही ज्यावेळी संग्रह तयार केला 2-4 प्रकाशकांना विचारलं की काय तर त्यांचं तेच की बाबा हे कथेला वाचकच नाही, जुन्या कथा कोण वाचणार. मुक्ता गोडबोले देशमुख कंपनीच्या त्यांनी फार छान रिस्पॉन्स दिला. तिला कळालं की हे पुस्तकाचं काय महत्व आहे आणि तिने काढलंही सुद्धा, सुंदर पुस्तक काढले. सत्यकथेचे कव्हर्स घेतलेत आम्ही आत. खास नॉस्टॅल्जिक मूड तयार होतो. जे सत्यकथेचे वाचक आहेत ते कव्हर्स नाही आणि मुखपुस्तक. फार सुंदर त्यांनी कव्हर केलेत. कव्हर हा. सत्यकथेची काय कव्हर होती म्हणजे हो हो हेवा वाटावा असा काळ त्या लेखकांना, त्या संपादकांना मिळाला खरं सांगायचं होय तर. होय. आपण आता असं ठरवलं ना तरी आपण असं नाही करत. आता मीही अक्षरधाराचं संपादन करत असताना बोलते. पण कुठल्याही लेखकाशी अशी दीर्घपत्र लिहून आपल्याकडे जी चर्चा व्हायची, म्हणजे मैत्र व्हायचं आणि लेखक आणि संपादकाचं जे घट्ट नातं जुळायचं, ज्यामुळेच खरं म्हणजे संपादकांना आणि लेखकांना काम करण्याची उमेद असायची त्याच्यामध्ये, हा, खरं म्हणजे. आता बरोबर. हा सगळा काळच संपलाय. आता आम्ही मोबाईलवर बोलतो, मेसेज पाठवतो, ईमेलवर वाच. साधी गोष्ट आहे हो, शुद्ध हस्ताक्षरातली कथा लेखकाची वाचणं आणि त्यांनी पाठवलेली मेल वाचणं, यात जमीन अस्मानाचा फरक आहे. फार फार फरक आहे. हा. कारण त्या अक्षरावरून लेखक कळतो तुम्हाला निम्मा, माणूस कळतो तुम्हाला निम्मा. काय पद्धतीने पाठवतोय, कुठून पाठवलंय, किती. आता मेलवर येतं सगळं. त्यामुळे खरं म्हणजे हा सगळा त्या काळामुळे झालेला काम आहे ते आणि श्रीपूंचा हात लागलाय त्याला. त्यामुळे माझ्या दृष्टीने तर खरं म्हणजे हे सगळं काम त्यांचं बारकाईने बघता येणं हाच माझ्यासाठी फार मोठा आनंद होता आणि धर्मापुरीकरांच्या बरोबर काम करता येणं हाही त्यांचा खूप मोठा वाटा आहे. मी खूप शेवटच्या टप्प्यावर या कामामध्ये आलेली आहे खरं सांगायचं तर. त्यांनी खूप काम मी भेटण्या अगोदरच करून ठेवलं होतं. फक्त मी काय केलं असेल तर आपण करूया काम असं म्हणून मी शेवटच्या टप्प्यावर खरं म्हणजे मी स्नेहानं आले. म्हणल्यामुळं मला जे अंगात आलेलं माझं कमी होऊ लागलं होतं की मला रिस्पॉन्स प्रतिसाद मिळाला. पण स्नेहा ज्यावेळेस हो म्हणली की मग पुन्हा मी ऍक्टिव्हेट झालो आणि ते काम हे झालं. तर रसिक वाचक समूहाचे पुन्हा एकदा आम्ही दोघांच्या वतीनं आभार मानतो. भूषण. सर अजून एक दोन कथेचं सार किंवा असं काही सांगितलं तर, जसं तुम्ही आजोबा सांगितलं किंवा हा.
हो जांभळी आरास सांगितलं, तसं एखाद्या दोन अजून कथा. हो. वा, तुम्हाला एक कथा आहे पहा. काय त्याचं नाव, शेवटची खूळ नावाची, भीमराव शिरोवळे असं काहीतरी आहे. कोल्हापूरकडले आहेत. आता आम्हाला तर काय आपल्या या संग्रहामध्ये गोवा, कोकण, कोल्हापूर, विदर्भ सगळीकडले लोक आहेत. तरी त्यामुळे भाषा किती वेगळी वेगळी हा, आहे. प्रत्येकाची भाषा भाषा फार वैशिष्ट्य हो. काय नागपूरच्या लोकांची भाषा वेगळी, भाषा, कोल्हापूरची. प्रत्येक कथेची भाषा वेगळी आणि त्या त्या भागातली. अगदी अगदी. आता खूळ कथेचं गंमत तुम्ही सांगतो. सांगा. हा, तुम्ही सांगा. खूळ कथेचा नायकच मुळात वेडसर आहे. आता वेडसर नायकाची कथा लिहिणं हो. काय कठीण असेल पहा. आणि ती लघुकथा, हे चॅलेंज आहे कथा लेखकांना. हे फार मोठं आव्हान आहे. किती वेड्या माणसाची कथा लिहायची. वामन इंगळे नावाचे कथा लेखक होते, नागपूर जिल्ह्यातल्या काटोलचे. हे आम्ही नंतर सगळ्यांचे असे शोध घेतलेले. ते शिक्षक होते, उत्तम तबला वादक होते. पु ल देशपांडेंसोबत त्यांचा पत्रव्यवहार होता. हे लोक आम्हाला सापडले, किती आनंद झाला. आणि त्यांची दहीलाई नावाची एक साधी छोटी कथा आहे, हो. की पोथीचा सप्ताह असतो. सप्ताह झाले की दहीलाईचं कीर्तन असतं. आणि गरीब लोक, छोटं गाव, तिथे नेहमी कीर्तनाला एक सिनियर कीर्तनकार नेहमीच येत असतो, स्वतःहूनच येत असतो. पण त्या दिवशी सरपंचानी काय केलेलं असतं की एका नवीन कीर्तनकाराला बोलावलेलं असतं. तो तरुण मोठा छान कीर्तनकार असतो. हा मोठा सुद्धा कीर्तनकार येणारच असतो. तर काय होतं, ह्याचं कीर्तन सुरू झालेलं असतं तरुण पोराचं. त्याची गाडी येते, छकडा म्हणते त्याला, बैलगाडी. तो आलं की याला पाहिलं की त्याला राग येतो. मग तो अधवा जातो, तू काय मूर्ख आहेस, तुला कशाला, अशा प्रकारचं. तर हा म्हणतो की बाबा तुम्ही बोला, मी हात जोडून पाया पडतो. पण त्याचा इतका राग येतो, माझा मी सिनियर असून मला हे लोकांनी हे पोराला काय आणलं म्हणून रागात तो निघून जातो बरं का. कथा छोटीच आहे. आणि वैदर्भी भाषेत त्याला सांगतात की महाराज तसं करू नका, माफी करा वगैरे. नाही नाही म्हणतो तो, बस स्टँडला जातो. आणि कथेच्या शेवटी या सरपंचाचा नोकर घरी येतो. म्हणजे घरी येऊन सांगतो की त्या महाराजांना अटॅक आला आणि ते तिथेच गेले. आता अटॅक शब्द आपण वापरतो, काहीतरी हृदयविकार झटका आला, त्या रागाच्या भरात त्यांना ते हे झालं. तर ही कथा म्हटलं तर म्हणजे हसू येतं आणि कारुण्य आहे. माणसाचा अहंकार माणसाला किती दूर घेऊन जातो, करुणा वाटते. म्हणून कथा लेखकाच्या मनामध्ये मानवी जीवनाबद्दल जितकी करुणा असते, तितकी कथा ती प्रत्ययकारी होते. आज काय होतं, म्हणजे गंमत अशी, आज वृत्तांताला जास्त महत्व झाले. टीव्ही बघून हे करून याचं मत त्याचं मत हे बाईट घेऊन घेऊन जो सगळ्या अंगानं बघण्याचं आणि ते अशा प्रकारची सवय झालेली, ती सवय कथेमध्ये सुद्धा आलेली. एखादी कथा जर पटली नाही तर तो कथा लेखक अगदी म्हणतो की तुम्हाला पटली कशी नाही, वास्तवावर आधारित कथा आहे, प्रत्यक्ष घडलेली कथा आहे. पण त्याला सांगायला श्रीपूसारखे लोक नाही आहेत की बाबा वास्तवावर असणं हे कथेचं लक्षण नाहीये. वास्तवातून मग तर बातमी लिही की रे, मग कथा कशाला लिहितोयस? तुला वास्तवातच फार पुळका असेल तर बातमी लिही. वास्तवाला कल्टिवेट करून त्याला आपल्या शैलीमध्ये अशा तऱ्हेनं वेगळ्या पद्धतीनं मांडायचं असतं, काहीतरी सुचवायचं असतं, त्यावेळी त्याला कथा रूप येतं. अन्यथा मग ती बातमीच राहील ना. हे मूलभूत गोष्टी आहेत या कथेच्या. त्याचा आज तरुण पिढीमध्ये सांगायला कोणी नाहीयेत. हो, सांगायला कोणी नाहीये. त्याच्यामुळे दुःखाला वाचा, उठले सुटलं दुःख. अरे दुःखाला वाचा वाचा काय लावून दिलं तुम्ही? दुःखाला वाचा वाचणाऱ्याला दुःख व्हायला पाहिजे ना. तुम्हीच छाती बुडून जर रडू लागले तर आम्हाला वाटेल की वाईट वाटेल की अरे याला त्रास होतोय. तर सांगायचा उद्देश, कथा हे सोनार काम असतं. सोनाराचा एखादा दागिना घडविल्यासारखं लघुकथा. तुम्ही पानवलकरांची कथा वाचा, श्रीदा पानवलकरांची आडवा बोळ नावाची आमच्या संपादनात कथा आहे. काय भाषा आहे, काय कथा आहे. कथेला मोठ्या घटनेची गरज असते, हा एक गैरसमज आहे. जांभळी आरासमध्ये घटनाच नाहीये,
नुसता वृत्तांत आहे ना. बाई आल्या, परीक्षा आणि त्यांचं दारिद्र्य, आणि शेवटी मग अरे ही जांभळी आरास होय. काय एखादं फुलपाखरू फुलावर बसल्यासारखी ती कथा अल्लद येऊन बसते त्या पॉइंटवर, आणि एक आल्हाद देऊन जाते आपल्याला. आल्हाद लघुकथेचं हे सामर्थ्य. एखाद्या कथेबद्दल सांग स्नेहा तू आणखीन. नाही, मला काय वाटतं की हे जे ऐकणारे आहेत त्यांनी आता जर काही आपल्याला विचारलं तर आपण हा, ते जास्त चांगलं राहील. त्यांना आपण वेळ देऊया. होय कारण होय. काय अशा सगळ्या बऱ्याच कथा आहेत, आपण काय हा. सांगणार. डॉक्टर आणि सागर खरं कुलकर्णी. सांगायचं ना, नाही, आणि एकच बोलते, पूर्ण करते फक्त, की खरं सांगायचं ना तर आम्ही काहीतरी ती थोडक्यात 4 शब्दात कथा सांगण्यापेक्षा ना तो वाचून घेण्याचाच अनुभव आहे हो. कारण काय त्याच्यामध्ये घटना आम्ही सांगतोय तुम्हाला, पण मजा कशात आहे तर त्या भाषेत मजा आहे, शैलीमध्ये मांडणीत मजा आहे. त्याची जी एक नजाकत आहे ती अलगदपणे आपले आपण वाचणं, म्हणजे कथा ही खरं म्हणजे कवितेसारखीच कथा सुद्धा खरं म्हणजे एकांतात वाचण्याची आणि त्याचा काय तो अनुभव घेण्याचीच गोष्ट आहे. त्यामुळे सागर मला काय म्हणतात? तुम्ही बोला. हा हा, सागर काय खरं तर बोलतोय? आजचं, हो, मी बोलू 1 मिनिट, फार वेळ घेत नाही. हा. पण आमच्या सगळ्यांना अगदी बोटाला धरून तुम्ही कथेबद्दलची जाण सर्वार्थानं वाढवणारं सेशन ठरलं. मी दोघांनाही खऱ्या अर्थानं आणि श्रीपुंना सुद्धा इथूनच नमस्कार करतो, आपल्या तिघांनाही. खूपच म्हणजे आपला हा सगळाच काळ खूप वेगवान जगण्याचा काळ आहे. तुम्ही जे सांगितलं सर, ते अगदी पटतंय. आणि पुढे तुम्ही असं सांगत होता की शैली ही आशयाची वाहक असते आणि लघुकथेचा अवकाश खूपच मर्यादित सध्याच्या काळात झालेला आहे. तर मला म्हणजे माझे प्रश्न बरोबर आहेत का नाही हे दोघांनी कुणी उत्तर द्यावं. पहिला प्रश्न असा मला विचारावासा वाटतो की तुम्ही आता जसं म्हणलात की वास्तव आणि कल्पना मिश्रण याचा जो मेळ आहे तो कथेत असतो. तर आता काय झालंय माहितीये का की अनुभवांना कलात्मक दृष्टी देऊन कथा लिहिणंच कमी झालंय असं वाटतं. तर मग बरोबर. अतिवास्तववादाच्या नादामध्ये आपण आपली जी लघुकथा आहे, खास करून आत्ताच्या कोविड नंतरची, तर ती खरंच आक्रसत गेलीये का? आणि दुसरं असं मला विचारायचंय की म्हणजे ह्याच्यावर खूप खूप बोलता येईल, पण मी तेवढा वेळ घेत नाही आपल्या सगळ्यांचा. आणि यातली तुम्हाला वाटणारी तसं त्या सगळ्याच कथा अवीट गोडीच्या आहेत. पण कालातीत कथा कथा कुठली वाटतेय तुम्हाला, तुमच्या दृष्टीने दोघांची सगळ्यात आवडती आणि अ, काळाच्या किंवा सगळ्याच ह्याच्यावर पातळीवर टिकणारी, अभिजात म्हणता येईल अशी? स्नेहा सांगशील का, उत्तर देशील का? जहाज नावाची बाळकृष्ण प्रभुदेसाईंची कथा आहे. ती खरंच आता हा प्रश्नच अवघड आहे की ही का ती, पण आता जी समोर पटकन येते ती सांगितली जाईल कदाचित. माझी स्वतःची आवड म्हणलात तर जहाज नावाची एक कथा आहे, ती फार सुंदर आहे. आणि दुसरी एक कथा आहे ती रंगराव बापू पाटलांची मळा नावाची एक कथा आहे. या 2 कथा तुम्ही आवर्जून वाचाव्यात असं मी सुचवेन तुम्हाला. आणि त्या फार उत्कृष्ट कथा आहेत. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला फार आवडेल की आजच्या काळातली कथा आणि कालची कथा. तर तुम्हाला सांगू का, आज कथा आक्रसत चाललीये, आज कथा लघुकथा होत नाहीयेत आज लिहिल्या. तर याच्यामध्ये काय आहे माहिती का, कथा हे शेवटी काळाचं प्रॉडक्ट आहे असंच मला वाटतं. त्या काळात अशा कथा लिहिल्या गेल्या. त्याचं एक मोठं कारण असं आहे की त्या लोकांच्या आयुष्यच तसं होतं. त्यांच्या आयुष्यात आवाज नव्हते, त्यामुळे ते एकमेकांशी खूप बोलायचे. माणसांचा एकमेकाशी संपर्क होता. आपण मोबाईलवर मेसेज टाकून आपली बातमी देतो. तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा 2 माणसं समोरासमोर बोलायची आणि तो डायलॉग व्हायचा बरोबर, की "हां, मी अमुक एक आत्ता तुझ्या घरी निघालो होतो, तेवढ्यात असं झालं, की मला रस्त्यात हा भेटला आणि तो मला." असं आपलं एक सविस्तर बोलण्याची एक रीत होती. आणि ही जी रीत आहे ना, ही कथा लेखनासाठी फार आवश्यक आहे. कारण कुठलीही गोष्ट सांगताना तुम्ही अगोदर त्याची गोष्ट मनात तयार करता. कुठली अगदी छोटीशी गोष्ट असली, शाळेतनं यायला उशीर का झाला, तर आपण सांगायचो, की "अगं ती अमुक-कुमुक ती मला इथं-इथं भेटली आणि मग आम्ही अशा-अशा बोललो." ही एक त्याची छोटी गोष्ट असायची. आत्ता काय झालंय माहिती का? आत्ता आपण समोरासमोर बोलतच नाही जास्त. आपण मोबाईलवरनं बोलतो, आपण मेसेज टाकतो. त्यामुळे जो एक एक्सप्रेशन बघण्याचा, एकमेकांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघणं, त्याचा मूड बघून बोलत राहणं आणि तशा आपल्या पद्धतीने सांगण्याची ती रीत तयार होणं, आपण असं करत नाही. आपण मेसेजवर मला काय आता तर म्हणजे तो इतकं झालंय, की थँक यूचा आपण टी आणि यू लिहितो. इतका तो शॉर्टकट आपल्या आयुष्यात झाला.
म्हणून आपल्यामध्ये आपल्या आजच्या कथामध्ये गोष्ट येत नाही. मग आपण कथा म्हणजे काय लिहितो, तर आपण आपल्या अख्ख्या भवतालात आपण कुठे आहोत, हे शोधत राहतो आणि मग त्याचा एक मोठा रिपोर्ट तयार होतो. धर्मापुरीकर जे म्हणाले मगाशी, की आजच्या काळात कथा होत नाही, रिपोर्टच होतात. त्याचं कारणच असं आहे, कारण आम्हाला थोडक्यात छोटीशी गोष्ट करून बोलतो जेव्हा, ते जेव्हा आपण समोरासमोर बोलतो. तसं होत नाही. आपण प्रत्येक गोष्ट मग मोठी करतो आणि काळच असा आहे. आपल्याला खूप आवाज आहेत, आपल्याला स्वस्थताच नाहीये. आपण अस्वस्थतेतच सगळ्या गोष्टी लिहीत राहतो. म्हणून असं होत असावं. असं अगदी थोडक्यात उत्तर दिलंय. खूप सागर बोलता जो येईल याच्यावर. सागर जो म्हणाला वास्तव आणि कथेच्या बाबतीमध्ये एक मुद्दा उपस्थित केलेला आहे. मला तर आधी सांगायचे की आता खरोखर गोष्टी रूपानं काही ऐकायला इच्छा किंवा सवड आहे का आपल्याला गोष्टी रूपानं ऐकायला, हा एक मुद्दा. दुसरा, वास्तवाच्या बाबतीमध्ये एका हिंदी समीक्षकाने सांगितलेलं मुद्दा इथं सागरला उपयोगी होईल. नवीन पिढीचा आहे हा सागर. वास्तव आणि कथेचा काय संबंध असतो, वास्तवाचा आणि गोष्टीचा काय संबंध असतो, तर त्यांनी काय सांगितलं नातं, वास्तव आणि कथेचं नातं कसं असतं, तर त्या हिंदी उदय प्रकाश यांनी सांगितलं की कणिक, टिमणारे कणिक आणि हं. कणिक टिमणारे हात, बोट आपले, याचा जो संबंध असतो तोच संबंध वास्तव आणि कथेचा असतो. मला इतकी उपमा आवडली की आता समजा नेहमीचा विषय म्हणजे शेतकऱ्यांचा आत्महत्या, फार दुर्दैवाची घटना आहे त्या सगळ्या. त्याच्यावर शेकडो कथा लिहिलेल्या आहेत. एकही कथा आपल्याला का आठवत नाही? कारण त्यांनी ते वास्तव जसंच्या तसं कथेमध्ये आणायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला असतो. पण कथेसाठी म्हणून एक कल्टिव्हेशन असतं. त्याचं दागिन्याचं व्यक्तिचित्र असतं. क्राफ्टिंग, तर ते क्राफ्टिंग जर नसेल तर बस आता पहिल्याच परिच्छेदात लक्षात येते की तो शेतकरी कर्ज काढायला आलेला आहे, मुलगी लग्नाची आहे, नापिकी झालेली आहे आणि त्याला दारूचं व्यसन आहे. 2 परिच्छेदात एवढे मुद्दे जर क्लिअर झाले तर आपल्याला कथा वाचायची गरजच नाही. शेवटी तो फाशीला जाणार. अहो, आत्महत्येची कथा प्रत्यक्षात आत्महत्या झाल्यानंतरच सुरू होते. आत्महत्या झालेला गेला माणूस तर तो गेला बिचारा, पण त्याच्या बायकोला एखादी संध्याकाळ कशी वाटत असेल, त्याच्या मुलांना आई बाबांची आठवण आली ते त्यावेळेस काय वाटत असेल, त्याच्या वडिलांना काय वाटत, तिथं तिथं कथा असते, इथं नसते. की तुम्ही घटनेत कथा नसते, घटनेचे जे शॅडोज असतात. म्हणून फाळणीच्या ज्या कथा आहेत ना, फाळणीची हकीकत सांगण्याकरता लिहिलेल्या नाहीत. फाळणीच्या कथा ज्या आहेत, हिंदीमध्ये प्रचंड कथालेखन झालेले. फाळणीमुळं जीवनमानावर परिणाम कसे झालेले आहेत ते अनुभव मांडतात. फाळणी बॅकग्राऊंडला असते. तसं वास्तव हे पार्श्वभूमीला असतं. त्याच्या अनुषंगाने मी कसा विचलित झालेलो आहे. कथालेखकाला नुसतं वास्तव घेऊन चालत नाही, त्याला ते क्राफ्ट करावं लागतं आणि ते कौशल्याचं काम आहे आणि ते कौशल्य शिकवणारे संपादक आज दुर्दैवानं कमी आहे. त्यामुळं लेखकाला आपली वाट आपणच शोधायला पाहिजे. बरोबर. डॉक्टर अनुराग यांना काय विचारायचंय? नमस्कार. बोला. सर, तुमचं आणि मॅडमचं दोघांचे खूप अभिनंदन. प्रत्येकाला समजलेली कथा सुद्धा वेगवेगळी असते, कारण होय. प्रत्येक जण एखादी कथा वाचून त्याचं इंटरप्रिटेशन स्वतःच्या अनुभवानुसार करत असतो. तर मला प्रश्न काही नाहीये. तुम्ही दोघांनी कथेबद्दलची आमची समज खूप वाढवली आणि त्याबद्दल मला तुम्हाला दोघांनाही धन्यवाद द्यायचे आहेत. तुम्ही सर्वांनी आमचं बोलणं ऐकलं की मला एक उत्तर भारतीय ग्रामीण म्हण आठवली आत्ता. उत्तर भारतीय ग्रामीण म्हण, आता तुम्ही ऐकणारे नसलं तर आम्ही सांगितलं कसं असतो हो. तुम्ही ऐकणारे मिळाले म्हणून आम्ही सांगू शकलो. ती म्हण अशी आहे, जहा नाही सुनवैया वहा मरा कहवैया. अशी एक मजेदार म्हण आहे. जिथं ऐकणारेच नाही तिथं सांगणारा त्याचं काही जगणंच काय अर्थच नाही. तुम्ही लोक ऐकायला होते आमच्या गप्पा. तर ते असं झाल्यामुळं रसिक वाचक समूहाचे विशेष आभार
आणि भूषणला ते म्हणाले एके दिवशी आपण व्यंगचित्रावरचा सुद्धा स्वतंत्र हो कार्यक्रम हो हो. सर, मला एक विचारायचं होतं की तुम्ही हा हे एवढे कथाकार शोधलेत, त्यांच्या हा दुर्मिळ कथा खरोखर छान आहेत त्या शोधल्यात, आणि तुम्ही त्यांना भेटलात, तर हा हा तुम्ही जे त्यांच्याबद्दल सांगताना म्हणालात की त्यांनी एक दोन कथा लिहिल्यात आणि त्या विस्मृतीत गेले किंवा त्यांनी नंतर हो हो लिहिलं नाही, हा तर ते तुम्ही जेव्हा त्यांना भेटलात तेव्हा ते जाणून घेऊ शकलात का की असं हो का हो झालं, का दोनच होय. तर ते का नाही लिहू शकले किंवा काय झालं, ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मग ते मळा नावाची कथा सांगितली ना आता स्नेहानं, रंगराव बापू रंगराव बापू पाटील या पाटील. लेखकाचं नाव आहे. आता गंमत बघा, रंगराव बापू कोणत्या गावाचे काहीच माहित नव्हतं मला, पण कथेतून मला अंदाज आला की हे कोल्हापूरकडले असावे. त्यांचा शोध मी घेतला, कुठेही पत्ता लागला नाही. पण गंमत म्हणजे माझ्याच गावचा एक प्राथमिक शिक्षक आहे, तो म्हणाला की अरे रंगराव बापू पाटलांची एक पाठ आहे 10वी मध्ये 9वी मध्ये बैलावरची गोष्ट आहे. तर मी त्यांच्याशी बोललो, म्हणलं तर मला एवढा आनंद झाला. त्यांचा मोबाईल नंबर घेतला मी आणि बोललो. ते आहेत सध्या रत्नागिरीला, ते आहेत सांगली जिल्ह्यातले. ते आज त्यांचं वय 85 वर्षाचं. त्यांना मी बोलल्यानंतर ते एवढे हरखून गेले अक्षरशः, की माझ्या कथेला तुम्ही या एकदम म्हणजे इतक्या वर्ष मी विसरले. लेखक किती जुना झाला तरी तो त्याचा सन्मान असतो, सन्मान असतो. आणि माझी कथा कुठती, विलास मोहिते पाटील नावाचे एक लेखक होते, पोलीस अधिकारी होते, डीएसपी, पोलीस इन्स्पेक्टर. कोल्हापूरला रिटायर झालेले होते आणि कोल्हापूरचे राहणारे. त्यांची एक कथा आम्ही इथे घेतलेली. तर मी कोल्हापूरला एका निमित्ताने गेलो, सखा कालालांना भेटायला. हेच माझं निमित्त, म्हणजे असेच निमित्त, दुसरं कोणतं काही काम नसतं. विलास मोहिते पाटील चक्क माझ्या गळ्यात पडले. माझी कथा तुम्ही डोक्यावर घेऊन आला यार, तुमचं काय म्हणजे तो जो आनंद आहे तो मी पाहिल्यानंतर वाटलं माझा जन्म सार्थक झाला. कारण मी स्वतः कथालेखक आहे, कथालेखकाला वाचकाबद्दल किती जीव, आणि हिचं तर विसरलेले लेखक. आता मुख्य प्रश्न तुम्ही जो विचारलाय भूषण, की तसं काय कारण आहे, तर या रंगराव बापू पाटील यांनी सांगितलं की दोनच का 3 कथा आलेल्या त्या दशकामध्ये. नंतर त्यांच्या कथा इतर मासिकात आल्या. त्यावेळेस मासिक पुष्कळ होते. सत्यकथेच्या निकषाला उतरल्या नव्हत्या. त्यामुळे ते हे रंगराव बापू पाटलांच्या बाबतीत काही जणांचं कथालेखन थांबलं, कोणी नाटक लिहिलं. आता काय त्यांचं नाव, लेखकाची गोष्ट नावाचे पारधी. लेखक, ते नंतर एकांकिका लिहिल्या, कोणी नाटक लिहिले, काही पारधींनी पण असं केलं. पारधींनी पण पारधींनी पण केले, नंतर नाट्य समीक्षा लिहायला लागले. ते जास्त झाले. कथा मोजक्या लिहिल्या अगदी. हा, ते पण एक कारण आहे. लेखक अन्य ठिकाणी कथालेखन झालं म्हणून इथं 2-3 आहे, ते एक कारण आहे. आणि तिसरं कारण असं आहे की कदाचित कदाचित कथालेखन व्यापामुळे जीवन म्हणजे अनुभव वेगळे आले असतील, किंवा काय काय म्हणतील, समस्या असतील, ते राहून गेले, ते राहूनच गेलं असेल. म्हणून त्यांना ती चुटपुट आहे, आणि म्हणून ती कथा ज्यावेळेस आम्ही त्यांना दाखवली, घेतली, त्याचं मोल म्हणजे त्यांना मानधनापेक्षा कितीतरी पटीनं ते आनंददायी झालं. मी तर खरं म्हणजे रंगराव बापू पाटीलला जाऊन भेटणार अंक घेऊन जाणार होतो, सत्यकथेची प्रत घेऊन जाणार होतो. गाडी ठरवली होती मी पुण्याहून, असे आहेत, पण ते योग आले नाही. पण मी जाऊन भेटे त्यांना. तर हे कारण आहेत पहा न लिहायचे. काही 2-4 कथा लिहिल्या अन्य मासिकात, त्यांचे संग्रहही निघाले. आता विलास मोहिते पाटलांचा संग्रह निघाला, फुलांचा गाव नाव. फुलांचा गाव म्हणून आहे. हा, पण अन्य कथा तिथल्या स्थानिक दिवाळी अंकात अन्य ठिकाणी आल्या. या मात्र 52 कशी सत्यकथेचा ISI मार्क असलेल्या कथा आहेत. त्याच्यामुळं कोणतीच कथा डावी नाहीच, आम्ही विश्वासानं सांगू इच्छितो. दुसरा विश्वास म्हणजे आमच्या कथा नाहीत, त्याच्यामुळे या कथा नक्कीच चांगल्या आहेत हे देखील सांगायला आम्हाला काही हरकत नाही. तुमच्या कामाचं प्रोत्साहन घेऊन अलीकडच्या मंडळींनी जे ठरवलं की सत्यकथेवरच काम करावं, तर अजून कोणतं काम करावं असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की विस्मृतीतल्या कथालेखकांचंच काम 71 ते 80च्या दशकात कोणीतरी घ्यायला पाहिजे. पुढच्या लघुकथा दशकातलं काम. हा 70 पर्यंत टॉपवर होती. 71 पासून लघुकथा थोडी मोठी व्हायला गेली, पण तरीही 71 ते 70 हे सुद्धा दशक फारच चांगले. काय असतं, मोठ्या लेखकांच्या कथा घेतल्या
म्हणजे त्यांच्याबद्दल तर काही आपलं हे नाही, पण त्यांच्या कथा यांच्यासोबत घेतल्या की आपोआपच त्या कथा शॅडोमध्ये जातात. आधी गाडगिळांची कथा वाचतात, आधी विद्याधर, ते मोठेच लेखक आहेत. पण त्या तुलनेत यांच्याकडे दुर्लक्ष होतं. मग आमचं म्हणणं आहे की याच लेखकांच्या कथा घ्यायच्या. कोणी तसं करायला काहीच हरकत नाही. नाही, एका आणि काय हं, होतं आणि मोठे लेखक म्हणजे गाडगीळ, चिरमुले, दिवा हं, मोकाशी यांच्या हं, कथांचे संग्रह किंवा आशा बगे सानिया हं, यांच्या कथांचे स्वतंत्र संग्रह नंतर खूप आले. हं, पण हे जे दुर्मिळ दुर्लक्षित ज्याला म्हणू, हं, दुर्लक्षित म्हणू किंवा कमी लिहिणारे लेखक म्हणू, यांच्या हं. कथांचं पुढे काहीच झालं नाही. म्हणजे एवढे जे एवढ्याच्या 40 कथा आहेत त्यापैकी फक्त 2 किंवा 3 लेखकांचीच एक पुस्तकं तरी आली. बाकीच्यांचं तर काहीच झालं नाहीये. नाही, एक त्यामुळे मुद्दा सांगा या कथांचा कुठेतरी संग्रहित व्हायला पाहिजे. हा पण व्हायला एक पाहिजे. होता. हं. आणखी एक संग्रहात मुद्दा आल्या की त्या वाचल्या जातील असंही वाटलं. हा स्नेहा, आता एक महत्वाचा एक मुद्दा सांगायचा आहे. कृष्णा जे कुलकर्णी नावाची एक हो, तरुण मुलगी होती कोल्हापूरची. हो, हो. 1919चा जन्म तिचा. 20व्या हं. 17-18 वर्षी तिने सत्यकथेत लिहायला सुरुवात केली. तिचा लेखन काळ फक्त 1939 ते 41 3 वर्षाचा होता. त्यांची कथा कृष्णा तिरीचे बुलबुल नावाची मराठीतली महत्वाची कथा आहे. आणि दुर्दैवानं ती मुंबईहून कोल्हापूरला जाताना रेल्वे तिच्यावर बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली. आणि यमुना काठचे बुलबुल ही कथा, यमुना यमुना तिरीचे बुलबुल. यमुना तिरीची बुलबुल. आता हे आमची जी कथा आहे ना अचंब्याच्या गोष्टी, ती यमुना तिरीचे बुलबुल ही कथा मुलींच्या अँगल मधून लिहिली, दृष्टिकोनातून. तर ती आमच्या अचंब्याच्या गोष्टीच्या दुसऱ्या आवृत्तीत समाविष्ट करायची. तर परवा मी संपादकांना म्हटलं की तुम्ही दुसरी आवृत्ती काढा, आणि तुम्ही जर काढली नाही तर कृष्णा जे कुलकर्णीचं नाव कायमचं नामशेष होईल. त्यांना ते जाणवलं. आम्ही तिथे कथा दिली होती. ते कथा येईल आता, दुसरी आवृत्तीची तयारी केली त्यांनी. ते जर झालं नाही तर कृष्णाजय कुलकर्णीला कोण ओळखायला? आणि तिने 1940 मध्ये अशी कथा लिहिली की सत्यकथेच्या 1975ला शोभल इतक्या ताकदीची कथा आहे ती. तर हे सगळं जपून ठेवणं म्हणजे पुन्हा तेच म्हणतोय की मी लेखक कमींचा संग्राहक जास्त आहे. तर मला हे फार छान वाटतं हो, लोकांच्या कथा जपून ठेवणं, सांगणं लोकांना. धन्यवाद, धन्यवाद. रसिक वाचक मंचावरील कोणाला काही बोलायचं असल्यास, काही विचारायचं असल्यास विचारू शकता. मला हे म्हणायचं आहे की काही दिवसांपूर्वी एक असं ऐकलं होतं की वाचनाचा अल्गोरिदम, म्हणजे आपण गुगलमध्ये काही टाईप केलं तर त्या अल्गोरिदमनुसार कमी जास्त म्हणजे कुठलं जास्त शोधलं जातं ते आधी येतं. तसं लोकप्रिय लेखकांच्या कथांच्या बाबतीत असतं की तेच कथा मग वाचल्या हा, जातात, येस. की हे लोकप्रिय आहेत म्हणजे त्यांचं चांगलं आणि ते वाचलं गेलं पाहिजे. हो हो. पण हा अल्गोरिदम बदलायला म्हणजे हं. सत्वकथासारखं पुस्तक हे खूप छान मला वाटतं माध्यम आहे की जे वा विस्मृतीत गेलेले लेखक आहेत त्यांच्या कथा वाचून आपण आपला अल्गोरिदम चेंज करतोय पूर्ण वाचनाचा, की वा वा. वेगवेगळ्या कथा आणि वेगवेगळे विषय आणि वेगवेगळे लेखक जे आपल्याला माहिती नाही आहेत. तर हे तुम्ही खूप छान काम केलेलं आहे म्हणजे, आणि त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकानं वाचलं पाहिजे असं मला वाटतं. आणि कथांच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की आजचा सेशन नुसत्या कथांच्या बाबतीत नव्हता, तर कथा म्हणजे काय हे सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने दोघांनी सांगितलं की कथा दीर्घकथा, लघुकथा आणि त्याचं आता का येत नाहीत लघुकथा, किंवा आताच्या कथांमध्ये विषय वेगवेगळे येत नाहीत किंवा एक ठराविक साच्यामध्ये येतात जे सारख्याच वाटतात कथा सगळ्या. हम्म. तर तेही खूप छान पद्धतीनं तुम्ही सांगितलं. तर दोघांचेही पुन्हा एकदा खूप आभार. धन्यवाद. नक्की वाचा आणि कळवा. स्नेहा मॅडम, तुमचे आभार मानताना मी थोडक्यात हेच म्हणेन की अ, जे मधुकर सर म्हणाले की जेव्हा व्यथा होते तेव्हा कथा निर्माण होते, आणि कथेमागची ही व्यथेची काय म्हणतात त्याला कारण, हे त्यांनी छान सांगितलं. आणि तेव्हाच्या कथा चांगल्या होत्या कारण तेव्हा सुंदर शुद्ध काळ होता. कथेत त्या काळातील शांततेचा आवाज ऐकू येतो, हे वाक्य मला अतिशय आवडलं. आणि स्नेहा मॅडम म्हणाले तसं श्रीपूंनी अगदी निगुतीने काम केलंय, जे तुम्ही मांडण्याचं काम केलं, पण तेही खूप महत्वाचं आहे. आणि जसं मधुकर धर्मापुरीकर
आणि स्नेहा अवसरीकर हे असं दणदणीत आणि असं भारदस्त नाव आहे, तसं तुमचं काम आहे हे या सत्वकथे च्या माध्यमातून मला सांगायचंय. आणि यात ज्या तुम्ही 3-4 कथांचा आढावा घेतलात, आजोबा असेल, जांभळी आरास, बैल आणि रेडिओचे ती जे अनुदानाचा उपयोग पिता पुत्र यांच्यातला तो संघर्ष म्हणा किंवा संवाद, हे याच्यातून आम्हाला त्या सगळं कथांचं उत्सुकता वाचण्याबद्दल वाढलीच आहे. आणि तो तुमचा प्रवास जसं तुम्ही, आणि हे ऐकताना आम्ही हरकून गेलो. तर खरोखरच आम्ही धन्य पावलो रसिक वाचक जण. आणि आम्ही अजून काय बोलणार, तरी मी शुभानंद आजगावकर यांना विनंती करतो, त्यांनाही काही बोलायचंय. त्यांना खरं तर सगळ्यांनीच बोलणं झालेलं आहे आणि तुमचं बोलणं या दोघंही आजच्या जे दोघांना आपले प्रमुख वक्ते होते या विषयाचे, त्यांच्याकडनं एवढ्या गोष्टी ऐकल्यानंतर सगळ्यात म्हणजे एक नॉस्टॅल्जिक काय म्हणतो आपण, स्मरणरंजन त्या अर्थाने आपण तिथे पोहोचलेलो आहे. आणि ह्या कथा मी तुम्हाला आधीच म्हटलं की पुस्तक मी ऑलरेडी सांगून पुण्यामध्ये घेतलं पण आहे. आता मला ते 10 तारखेला हातात मिळेल, काही दिवसात पुढच्या वाचून येईल, मग आमच्या ग्रुपमध्ये पण काही जण ते वाचतील. पण खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला पुन्हा एवढ्या वर्षात मागे घेऊन गेलात. कदाचित त्या कथा ज्या वेळेला त्या कळल्या नाहीत, त्या आज कदाचित वयाच्या अनुभवाने आणि आता याने कळायला लागतील. सर, तुम्ही एक म्हणालात ते मला त्याच्यावरनं आठवलं की टीव्ही रेडिओवरती जो कार्यक्रम असायचा एक भुले बिखरे गीत, तर तुम्ही ते भुले बिखरे गीतच्या प्रमाणे या सगळे भुले बिखरे लोकांना आणलं, त्यासाठी तुमचे पुन्हा अगदी मनपूर्वक हे फार धन्यवाद. छान आहे. बरं का सर, तुम्ही बोले विसरे गत म्हणलं तर मी आणि स्नेहा 12 वाजेपर्यंत तुमच्याकडे जाऊ देणार नाही. कारण आम्ही आम्ही इकडे ते जुन्या लगेच काळात- अर्धा तासाचा कार्यक्रम होईल मुलं विसरून. हो, हा. तर त्यामुळे म्हणून मी म्हटलं की तुम्ही त्या सारखा आम्हाला सगळ्या लोकांना विस्मृती इथल्या. आणि दुसरा तुमचा एक मुद्दा याला, त्याला पुन्हा मी थोडासा फिल्मी माणूस आहे, तर मी पुन्हा मला तो मुद्दा आठवला की तुम्ही म्हणाला लोकांना आता हल्ली राग येत नाही, तर मी म्हटलं ते अल्बर्ट पिंटो को आता गुस्सा येत नाही. तो जो काही काळापूर्वी आपण ते पिक्चर बघितला होता आपल्या तरुणपणी, तो आता अल्बर्ट पिंटोला आता कोणाचा गुस्सा येत नाही. तर त्यामुळे, आणि आला तरी त्याला तो दाखवायची हिंमत राहत नाही. त्याची बरेच कारण आहेत, ते आता इथे विषय नाही होऊ शकत. आणि दुसरं एक म्हणजे इंग्रजी शब्दांचा, तुम्ही स्नेहा मॅडम तुम्ही म्हणालात की इंग्रजी शब्दांचा वापर न करता मराठी लिहिण्याची जी पद्धत होती, शांतता होती, सगळ्या वाचकांना शांतता होती. यांना होते एखाद्याच्या घरात रेडिओ असायचा आणि 10 वाजता ती श्रुतिका लागली की बिल्डिंग मधल्या सगळ्यांना ऐकू जायची, एवढी शांतता होती. तर त्यामुळे त्यांच्या घरात थोडा आवाज मोठा करा, आम्हाला पण ऐकू येतो असं बाजूवाले सांगायचे आणि लोक ऐकायची. रेडिओ पण फार थोड्या लोकांकडे होता. तर हा सगळ्या काळाचा तो महिमा आहे. आणि नेहमी आपण म्हणतो तसं गीतकार, संगीतकार, लेखक, कलाकार, नेते, हे सगळी ही त्या काळाची अपत्य असतात. आणि मग ती अपत्य आपण ठेवतो, काळ देतो. आताच्या काळाची आताची अपत्य, आपण त्याला काही करू नाही शकत. पण एकंदरीत तुमचं आजचं या कार्यक्रमामुळे आम्ही खरोखर धन्य पावलो. खूप आठवणी जुने, त्यातली 2-3 नावं मला माहिती होती. राजा पारगावकरांचं मी कथा वाचलेल्या आहेत. नंतर ते दुसरं एक नाव तुम्ही सांगितलं मला वाटतं ते पण मी 3-4 लेखक मला माहिती होते. बाकी मलाही लेखक नाही, मी त्यामुळे म्हटलं ना, आमच्या घरात सत्यकथा यायच्या आणि त्याची चर्चा चालायची. तुम्ही यायच्या आधी मी सरांना सांगत होतो, त्यामुळे मला तेव्हा त्या कथा एवढ्या कळत नव्हत्या. आणि इथे आज मला वाटतं सुबोध जावडेकर सर पण आहेत, मी त्यांचं नाव मगाशी बघितलं. तर आमचे सुयोग भाऊ जसं म्हणाले, तर कथा दरवर्षी दिवाळी अंक एक 10-12 तरी मी विकत घेतो आणि बाकीचे अंक वाचतो. त्यात कथा कोणाच्या वाचतात ते अल्गोरिथम म्हणतात तसं खरं आहे. आम्ही पटापट त्या पहिल्या बघतो कोणाकोणाची नावं आहेत. सुबोध जावडेकरांची कथा असली तर नक्की पहिली वाचतो, कारण त्यांची ती ब्रेन संबंधी असते काहीतरी डोक्यात. तर असं होतं. आणि मग इतर कथाही वाचल्या जातात, नाही असं नाही. अच्छा, पण या सगळ्या गोष्टीमुळे, तुमच्यामुळे आम्ही सगळ्या त्यातनं होऊ शकलो. 1.5-1.5 तास आमचा कसा गेला कळलं नाही. तर तुला दोघांचे पुन्हा एकदा आभार, आणि रसिक वाचकाच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.